हॅलो एव्हरीबडी, वेलकम बॅक. आवाज येतोय सर्वांना माझा क्लिअर अगदी? हो येते सर. ओके, चलो फिर से एक बार मिलते हैं. हाऊ आर यू? कसे आहात सगळे? हाऊ आर यू ऑल? मजेत. मजेत. फाईन. गुड गुड गुड. चलो, सो लेट्स स्टार्ट अ ग्रँड मास्टर मीटिंग विथ सम बेनिफिट्स अँड सम न्यू लर्निंग. आवाज क्लिअर आहे? ओके. येस. येस. ओके. सो विदाऊट माईक मी बोलत आहे आज तुमच्याशी, म्हणून विचारलं मी आवाज क्लिअर आहे का. ओके. सो सगळ्यात आधी बेनिफिट सांगतो मी तुम्हाला, की बघा, मी नेहमी फोर्स करतो काही लोकांना किंवा मी रिक्वेस्ट करतो काही लोकांना की तुम्ही ऑनलाईन कोचिंगकडे या. का बरं माहीत आहे का? कारण येणारे 4-5 वर्ष किंवा त्यापेक्षाही जास्त कदाचित ऑनलाईन कोचिंगचं भविष्य आहे. ओके. स्विच ऑन करा कॅमेरा प्लीज. स्विच ऑन युअर कॅमेरा एव्हरीबडी. आय एम नॉट एबल टू सी. येस. गुड गुड गुड, व्हेरी गुड. सो वाय, का बरं मी म्हणतो की इट इज इम्पॉर्टंट टू बिकम अ ऑनलाईन कोच, और इट इज व्हेरी व्हेरी काय म्हणू आपण त्याला, हा जॉब म्हणजे असा जॉब आहे किंवा हे काम म्हणजे असं काम आहे की जे तुम्ही कुठूनही करू शकता. एक ऑब्व्हियसली काही करायचं म्हटलं, आज एखाद्या पोराने जर का इंजिनिअरिंग केलं, एखादा व्यक्ती कोणी डॉक्टर झाला, सो त्याला एक 3 ते 4-5 वर्ष द्यावेच लागतात, राईट. आणि खूप सारा पैसा इन्व्हेस्ट करावा लागतो, 3 लाख 5 लाख वगैरे वगैरे. त्यानंतरही त्याला जॉब कितीची मिळेल याची काही गॅरंटी नसते, राईट. त्यानंतरही त्या जॉबमध्ये तो खुश राहतो की नाही, हे सगळ्यात मोठा विषय असतो की तो खुश आहे की नाही त्या जॉबमध्ये, राईट. सो त्यानं खुश पण राहिलं पाहिजे. सो इथे असं आहे की यू कॅन वर्क फ्रॉम एनिवेअर, व्हेर एव्हर यू वॉन्ट. ओके. आज आता उद्या आपला फर्न हॉटेलमध्ये पुण्याच्या ठिकाणी आपला प्रोग्राम आहे. ओके. सो आजच आम्ही तिकडे आलो आहे आणि तिथूनच आज मी तुमचं सेशन हे घेतोय, राईट. सो इट इज व्हेरी इझी टू यु नो वर्क फ्रॉम एनिवेअर. जसं की आता आपले रामचंद्र सर आहेत, योगा शिकवतात. ओके. सतीश सर आहेत, मेघा मॅडम आहेत, ओके, धनवाडे मॅडम आहेत. प्रत्येकाकडे काही ना काहीतरी नॉलेज आहेच. इतक्या वर्षाचा एक्सपिरियन्स आपल्याकडे आहे. ओके. सो त्या एक्सपिरियन्सला कसं आपण याच्यामध्ये आणू शकतो आणि कशा प्रकारे आपण इतरांना ॲज वेल ॲज स्वतःला हेल्प करू शकतो, इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि मला नेहमीच असं फार ब्लेस्ड म्हणतो ना त्याला, की आशीर्वाद मिळाल्यासारखे किंवा ब्लेस्ड असं याच्यासाठी वाटते की फ्रीडम लाईफस्टाईल म्हणतात त्याला. आमचे जे कोच आहेत ते म्हणतात की फ्रीडम लाईफस्टाईल. फ्रीडम लाईफस्टाईल म्हणजे काय? की यू वर्क वेन यू वॉन्ट, यू वर्क वेर यू वॉन्ट. ओके. दॅट्स वाय. आणि ही जी एक गोष्ट आहे ज्याच्या माध्यमातून मी तुमच्याशी बोलत आहे, याला म्हणतात लॅपटॉप. हे एक लॅपटॉप जर का तुमच्याकडे असलं आणि एक इंटरनेट कनेक्शन जर का तुमच्याकडे असलं, आजकाल ते डोंगल पण मिळतात, ते जरी असलं तुमच्याकडे, आणि नेटवर्क जर का चांगलं असलं, आजकाल जिओचं नेटवर्क सगळीकडे आहे, बस लाईफ सेट आहे. राईट. ओके. पण थोडासा वेळ देणं या गोष्टीला गरजेचं आहे. ऑब्व्हियसली थोडंसं शिकणं गरजेचं आहे. असं नाही की लगेच तुम्ही आज केलं आणि उद्यापासून या गोष्टी चालू होतील. पण थोडासा वेळ द्यावा लागेल, थोडेसे एफर्ट्स करावे लागतील. आणि एफर्ट्स केले, थोडासा वेळ जर दिला, तर एकदम इझी आहे या गोष्टी. ठीक आहे. आणि जर का तुमच्याकडे म्हणजे अतिशयोक्ती नाही, पण गंमत समजा किंवा कसंही समजा, पण जर का तुमच्याकडे माझ्यासारखा कोच आहे, तर 100% त्या गोष्टी सोप्या होतील. ओके. अजून कारण आम्ही ज्या लोकांकडे शिकलो ना, तुम्हाला मी सांगतो, आम्ही रेकॉर्डेड कोर्सेस बघून बघून शिकलो. म्हणजे रेकॉर्डिंग असते ना, जसं यूट्यूबचे व्हिडिओ असतात, तशा रेकॉर्डिंगचे आम्ही लाख लाख 2-2 लाख रुपये पे केले. आणि ते रेकॉर्डिंग बघून बघून आम्ही स्वतः ट्राय करून करून 2-2 3-3 वाजेपर्यंत प्रयत्न करून करून शिकलो. ओके. पण ठीक आहे, तोही प्रवास खूप सुंदर होता, खूप छान होता. आता धनवाडे मॅडम आहेत आपल्या, की जे तो प्रवास करत आहेत. त्यांचे मला वाटतं 2 सेशन झाले आहे ना, TTTचे, राईट. हां. सो
चांगला आहे प्रवास. तुम्हाला पुढं समजेल आता हळूहळू पुढं गेल्यावर कसं कसं असते. तर मी याच्यासाठी आज हे शेअर केलं. त्याच्या मागे एक कारण असं होतं की आज मी आउट ऑफ आहे ना, तर जेव्हा जेव्हा मी बाहेर असतो तेव्हा तेव्हा मला फार असं बरं वाटतं की चला मी कनेक्ट होऊ शकतो. इवन जेव्हा मी 5 दिवस रिट्रीटसाठी गेलो होतो तेव्हाही मी क्लास घेणार होतो तुमचा. पण असं होतं की आम्हाला तिथे सांगितलं होतं, तिथं नेटवर्क होतं, सर्व होतं, लॅपटॉप पण माझ्यासोबत होतं, सर्व होतं, पण आम्हाला असं सांगितलं होतं की तुम्ही तो क्लास वगैरे घेऊ नका, कारण डिस्कनेक्ट व्हाल तुम्ही म्हणून. सो कालच्या क्लासला किती लोक होते रिट्रीटच्या? सर्व होते? कोणी नव्हतं काय? अच्छा, कोण कोण हो. नव्हतं सांगा मला. हो. कोण नव्हतं काल? मी नव्हते सर. लग्न होतं मामाच्या मुलीचं, मी ओके, तिकडे अजून नव्हते. आज माधुरी आले. मॅडम नव्हत्या, तुम्ही नव्हते, मेघा मॅडम, अजून रामचंद्र सर तुम्ही होते काल? हात वर करून सांगा फक्त येस नो. होते का? येस. अनम्यूट करा, अनम्यूट. नाही, तुमच्यातलं जर कोणी नसेल तर मी रेकॉर्डिंग देईल तुम्हाला, कारण तुम्ही ग्रँड मास्टरचे स्टुडंट आहात. सो तुम्हाला ते पाहणं फार गरजेचं आहे की रिट्रीटचा एक्सपिरियन्स काय होता आणि काय असते ते, है ना. सतीश सर तुम्ही होते ना? मी होतो सर. ओके, गुड. ठीक आहे. सो अवायस्का नावाची एक प्रोसेस असते, अवायस्का. ते अवायस्काबद्दल मी काल शेअर केलं सर्वांना. आणि अवायस्का ही जी प्रोसेस असते त्याच्याबद्दल जास्त नाही बोलणार, फक्त 2 मिनिटात सांगतो. अवायस्का ही जी प्रोसेस आहे ही तुमच्या स्वतःमध्ये इंटरनल जर्नी तुमची चालू करण्यासाठी इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आणि स्वतःची हिलिंग करण्यासाठी फार इम्पॉर्टंट असते. ठीक आहे. सो ती भारतामध्ये होत नाही कुठंच, कारण भारतामध्ये अलाउडच नाही आहे. तर ती फक्त साऊथ आफ्रिका, ॲमेझॉन जंगल हे जे आहे तिथून त्याची सुरुवात झालेली आहे ॲक्च्युली. आणि आता ते बऱ्याच देशांमध्ये होते, वेगवेगळे लोक तिथून शिकून गेले आणि तिकडे ते करतात. पण त्याची मेन उत्पत्ती जी आहे ती ॲमेझॉन जंगल साऊथ आफ्रिकेची आहे. आणि भारतात तर ते अलाउडच नाही आहे, कारण भारतातली लोक म्हणतात की इट्स अ ड्रग. सो अलाउड करत नाही भारतामध्ये. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की त्याच्यामध्ये जोखीम असते. जोखीम ही असते की स्काय डायव्हिंग हा प्रकार किती लोकांनी ऐकलाय? स्काय डायव्हिंग ऐकलाय? गुड. आता तुम्हाला खूप नवीन नवीन गोष्टी माहीत पडतील या सेशनमध्ये. ठीक आहे. सो स्काय डायव्हिंग म्हणजे काय असते माहिती आहे का? हजारो फूट, 10,000 20,000 फुटावरून वर विमानात तुम्हाला घेऊन जातात आणि तिथून तुम्हाला फेकून देतात खाली. आणि मग ते एक पॅराशूट असते तुमच्या सोबत. ते पॅराशूट काही काही हजार फूट तुम्ही खाली आले की ते पॅराशूट उघडायचं असते तुम्हाला. ओके, समजून घ्या मी काय म्हणत आहे. ते उघडायचं असते. तर ते तिथं जाण्याच्या आधी ते एक फॉर्म भरून घेतात की तुमचं जर काही झालं तर आम्ही जबाबदारी घेणार नाही. ओके. सो ती प्रोसेस का बरं करतात लोक? आता तुम्ही म्हणाल हे काय असे हे मूर्खपणा का करतात लोक? त्याचं कारण असं असते की तुमच्या आतमधले जे फिअर आहेत ते तोडण्यासाठी ते करतात. सो यावर्षी 2025 मध्ये मी स्काय डायव्हिंगसाठी सुद्धा जाणार आहे. ओके. त्याच्या आधीची एक छोटीशी प्रोसेस असते पॅराग्लायडिंगची. ते मी ऑलरेडी केली आहे मागच्या 1-2 महिन्याआधी. तुम्ही बघितलं असेल इंस्टाग्रामवर व्हिडिओ. सो दीज ऑल द प्रोसेसेस विल हेल्प यू टू टेक डिसिजन्स इन युअर लाईफ. बऱ्याचदा आपण डिसिजन घेत नाही ना, भीती वाटते आपल्याला. आणि जेव्हा आपण त्या मरणाला बघून परत येतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की अरे यार ये कर सकता हूँ मैं तो कुछ भी कर सकता हूँ लाईफ में. राईट. आणि मग ते लोक तसे तसे ॲक्शन्स घेतात. ओके. सो हे फार डीप आहे गोष्टी, पण तुम्ही ग्रँड मास्टरचे स्टुडंट आहे म्हणून मी जस्ट तुम्हाला सांगितलं फक्त. ओके. सो चला. सो आज आपण, अच्छा, उद्याच्या प्रोग्राममध्ये कोण कोण भेटणार आहे मला लाईव्ह? हाऊ मेनी पीपल आर कमिंग लाईव्ह? सतीश सर, सुभाष सर येणार आहे अजून. अच्छा, पुण्यातून तुम्ही दोघंच आहात सध्या. ठीक आहे, काय हरकत नाही. ओके. सो आपण उद्या सकाळी भेटणारच आहोत. पण आज जे आपण शिकणार आहोत, आज फार इम्पॉर्टंट क्लास आहे आपला. उद्या आपला क्लास नसेल, आपला क्लास परवा असेल, कारण उद्याचा संध्याकाळ होईल आम्हाला संपवता संपवता आणि यांनाही घरी जाताना उशीर होईल. तर आज जो क्लास आहे आपला हा एक इम्पॉर्टंट क्लास आहे ग्रँड मास्टरचा. तो आहे लेवल 1 ची अट्युनमेंट. आतापर्यंत तुम्ही अट्युनमेंट हा शब्द फक्त ऐकला किंवा तुम्ही डोळे बंद करून फक्त बसले असेल आणि तुम्हाला सांगितलं असेल की जे दिसतंय तुम्हाला ते रिसीव्ह करा. पण आज तुम्ही ॲक्च्युली बघणार आहे की त्या पडद्याच्या मागे काय प्रोसेस होते. ओके. सो तुम्ही एक्साइटेड आहात का ते माहिती करण्यासाठी? टाइप EX इन द चॅट बॉक्स एव्हरीबडी. आर यू एक्साइटेड? टाइप EX इन द चॅट बॉक्स. लेट मी सी हाऊ मेनी पीपल आर एक्साइटेड.
जे एक्साइटेड नसतील त्यांना आपण रिमूव्ह करून टाकू मीटिंग मधून, ठीक आहे. तसंही ते एक्साइटेड नाहीच आहे ना. ओके, एवरीबडी इज एक्साइटेड. अच्छा, गलती से आपने अगर टाइप नहीं किया तो हम उड़ा देंगे आपको हा मीटिंग से. चलो गुड. सो ही फार आता अटुनमेंट आहे ना, फार इम्पॉर्टंट असते. का बरं माहिती आहे काय? अटुनमेंट नंतर त्या व्यक्तीचे जी इंटिग्रेशन म्हणतो आपण, किंवा जी रेकीची पॉवर आहे किंवा जे हिलिंग आहे ती त्या व्यक्तीवर ॲक्च्युली चालू होते. आता तुम्ही अजून ग्रँड मास्टर झाले नाही, तुम्ही शिकत आहात. ज्या दिवशी तुम्ही ग्रँड मास्टरची अटुनमेंट घ्याल, ओके, त्या दिवशी एक वेगळीच, त्या दिवसानंतर एक वेगळीच फिलिंग तुमच्या आतमध्ये येईल. हे तुम्हाला मी 200% सांगतो. हा माझा अनुभव आहे पर्सनल. मी जेव्हा लेवल 1, लेवल 2, लेवल 3 शिकलो, ओके, तेव्हा मला वाटत होतं की हा थोडंफार आहे काहीतरी. पण ज्या दिवशी मी ग्रँड मास्टरची अटुनमेंट घेतली आणि मी ती अटुनमेंट घेण्यासाठी माझ्या घरापासून जवळ-जवळ 800 ते 900 किलोमीटर गेलो होतो, स्पेशली फक्त त्या कामासाठी. का बरं? त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला. ते म्हणे की मी तुम्हाला ऑनलाईन पण देऊ शकते म्हणे अटुनमेंट. म्हटलं नाही पाहिजे मला ऑनलाईन. तुम्ही सांगा, मी तेव्हा येतो. कारण मला ते फील करायचं होतं. ओके. सो मी सर्वांना, ग्रँड मास्टरला मी सर्वांना सांगतो, तुम्हालाही सांगतो, की तुम्ही ऑनलाईन अटुनमेंट घ्यायची नाही. 1 महिना उशिरा घ्या, पण तुम्ही पर्सनली येऊन घ्या अटुनमेंट. त्याचा फायदा असा होतो, की जेव्हा तुम्ही पर्सनली डायरेक्ट ज्याच्याकडून शिकले आहात त्याच्याकडून जेव्हा तुम्ही अटुनमेंट घेता, ओके, त्यानंतर दिवसानंतरची जी फिलिंग आहे ना ती फार वेगळी असते. लेवल 1 टू 3 चालते, काही अडचण नाही. लेवल 1 टू 3 तुम्ही ऑनलाईन घ्या, कशी घ्या, काही अडचण नाही. पण ग्रँड मास्टरची का बरं? कारण त्याच्यानंतर तुम्हाला लोकांना शिकवायचं असते. त्यानंतर तुम्हाला लोकांना भरपूर साऱ्या गोष्टी द्यायच्या असतात. त्यामुळे तुमच्यात ती गोष्ट होणं फार गरजेचं आहे. इंटिग्रेशन म्हणतात त्याला. आणि त्या दिवशी तुम्हाला खरी पॉवर समजते, की यार सच में ही एनर्जी आहे काहीतरी. ओके. त्याच्यातले काही पॉवर तर तुम्हाला आताही समजत असतील, मला असं वाटते. ठीक आहे. तर आज आपण ती लेवल 1 ची जी अटुनमेंट आहे ती बघणार आहोत. 1 मिनिट द्या मला, मी जरा त्याचा व्हिडिओ ओपन करतोय तुमच्या सर्वांसाठी. कोमल आहे का इकडे? कोमल, कोमल आपल्या हो येस. मागचा जो ग्रँड मास्टरचा ग्रुप होता ना, हा हा येस जरा पाठवते. काढता का? हां हां प्लीज. येस पाठवते. येस. म्हणजे मी पण सर्च करतो इकडे, पण वेळ लागेल म्हणून म्हटलं. ओके. सो कोणाला काही प्रश्न आहेत का अटुनमेंट शिकण्याच्या आधी काही मनात, की सर आम्ही याचीच वाट बघत होतो, किंवा बरेच लोक मला सांगतात की अरे मी फक्त सर अटुनमेंट शिकण्यासाठी ग्रँड मास्टर केलं, किंवा अटुनमेंट काय असते हे समजण्यासाठी ग्रँड मास्टर करत आहे किंवा करत होतो, वगैरे वगैरे वगैरे. काही प्रश्न असतील तुमच्या मनात, प्लीज गो अहेड अँड शेअर और आस्क राईट नाव. मला असं सर, हां बोला बोला, ऐकत आहे. स्वतःला हील करायला सर हम्म. कुठलं मेडिटेशन करावं लागेल. स्वतःला हील करायसाठी का? हा, कारण आम्ही जेवढे हील करणार तेवढे आमची पॉवर वाढणार ना सर. ऑब्व्हियसली ऑब्व्हियसली राईट. मग ते कुठलं करावं लागेल आम्ही? तसं असं काही विशिष्ट आहे का नाही नाही, मेडिटेशन? सिंपल 7 चक्रावाला जे मेडिटेशन आहे ना हा हा, ते तुम्ही करा. ते दॅट नेहमी करायचं. येस, ते तुम्हाला खूप मदत करेल. ते कंटिन्यू करायचं. ओके, सापडला मला व्हिडिओ, पण त्याच्यामध्ये तो नाही आहे, तो नाही आहे, तो हा वेगळा आहे. असेल तर तुम्हाला मास्टर ग्रँड मास्टर पाठवा, तुम्ही पाठवा कोणाला. ओके, अजून कोणाला काही प्रश्न, जसं मॅडमने प्रश्न विचारला तसा? तर एखादं क्लायंट आपल्याकडे आलंय किंवा एखाद्याला आपल्याला हिलिंग करायचं, आपण त्याला 2 दिवस 3 दिवस खूप समजून व्यवस्थित सांगतोय, किंवा आपण म्हणजे ते बेबी असल्यासारखं आपण त्यांना हे पण देतोय, रेकी पण देतोय हो. आणि समजून पण सांगतोय, पॉझिटिव्ह गोष्टी पण सांगतोय करायला. पण तरी सुद्धा एक 4-5 दिवस गेल्यानंतर ना परत तो माणूस त्याच पॉइंटवर येतो. मग थोडी आपली स्वतःचे पेशन्स जातात, की आपण एवढं समजून पण येस, काहीच उपयोग नाही झाला, मग काय करायचं? होते असं.
तर त्या व्यक्तीला तुम्हाला वेळ द्यावा लागेल खूप. ओके, कधी कधी हे लोक 2-2 महिने 3-3 महिने सुद्धा घेतील. कारण आता कसं आहे हे बघा, सिंपल सांगतो मी तुम्हाला, सर्वांनी समजून घ्या, खूप चांगला पॉईंट आहे हा. एखादा व्यक्ती जेवढा जास्त त्या दुःखात किंवा त्या गोष्टीत बुडालेला असेल, तेवढा जास्त वेळ लागेल त्याला त्याच्यातून बाहेर निघण्यासाठी, रिकवर होण्यासाठी. राईट. ओके. एखाद्याचं जर फक्त पोट दुखत आहे तर त्याला एखादी गोळी देऊन कदाचित ते बरं होऊ शकते. पण एखाद्याला जर का पॅनक्रियासचा त्रास आहे तर त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिटच करावं लागेल, गोळी देऊन नाही होत. त्यामुळे इट डिपेंड्स की तो व्यक्ती कोणत्या लेवलवर आहे. तर सगळ्यात पहिले तर तुम्ही काय करा मेघा मॅडम, की त्याची लेवल समजा. आणि तुम्हाला जर हे समजलं की याची लेवल फार डाऊन आहे, ओके, एक त्याला हे सांग. तर तिथपर्यंत ठीक आहे. पण ना एक असं आहे ना की माझेच पेशन्स राहत नाही आता. मग माझी कुठेतरी चिडचिड व्हायला लागते किंवा अ, आता आपल्याला माहिती आहे याला खूप वेळ लागणार आहे, कारण 10-15 वर्ष ती व्यक्ती त्या गोष्टीमध्ये, मे बी मी पण असू शकेल त्याच्यामध्ये. आणि मग परत काही दिवसानंतर ना परत ती 7-8 दिवस गेल्यानंतर परत ते माझ्याकडे पेशंट येणार, मग परत मला ते विचारणार, असं का होतं ग, तसं का. मग ते परत मी पहिल्यापासून कसं करणार ना तिला. मग माझा चिडचिड, अरे आपल्याला आपण एवढा वेळ तिला समजून सांगितलं, एवढं केलं, तिला रेकी पण दिली, मग असं. ही तीच व्यक्ती आहे का जिच्याबद्दल आपण मागे बोललो होतो ती? किंवा मग माझ्यामध्ये पेशन्स नाही राहत ते. मग मला असं वाटतं नको मला हा हा, तर ही तीच व्यक्ती असं आहे मागं मागं आपण तिच्याबद्दल बोललो होतो, तीच आहे का हे? हॅलो, हा, ही तीच व्यक्ती आहे का म्हटलं जिच्याबद्दल आपण मागं बोललो होतो? आवाज येते थोडा माझा? आवाज कट होते. नाही तुमचं कट होते मॅडम. हा पण मग आता अजून एक माझे जे ओळखीचे होते, त्यांनी मला सांगितलं की त्यांना हे करा म्हणून. त्या थोड्या वयस्कर आहेत, पण त्यांच्या डोक्यातून म्हणजे त्यांच्या मिस्टरांनी केलेलं, आता त्यांचे मिस्टर पण गेले आणि आता खूप उतार वय, खूप पण नाही म्हणता येणार, तरी ते तसंच धरून राहिलेले आहे. हम्म. तर मी त्यांना ते असं लहान बाळ बेबी आहे म्हणून त्यांना मी रेकी देते आहे किंवा खूप समजून सांगते, त्यांना हक पण केलं, तर त्या लेडीज ते डोक्यातून काढायलाच नाही. परत मी केल्यानंतर 3 दिवसांनी परत ते म्हटले की ते असेच करतात, ते तसेच करत होते, असंच करत होते. आणि मग मला त्यांनी 4 वर्ष मला माहेरीच ठेवलं होतं. परत म्हणजे ह्या वयात पण ते त्याच्यातून बाहेर नाही आलं तर मग कसं व्हायचं. याच्या अजून मागे जगायचं याच्या मागे भरपूर दोन आहे कारण त्यांना. आहे. याच्या मागे 2 गोष्टी आहे बघा. एक गोष्ट हे आहे की सर्वांनी लक्ष द्या बरं का, तुमच्याकडे पण असे लोक येऊ शकतात आणि खरंच खूप चांगला पॉईंट आहे. याच्या मागे 2 गोष्टी आहे. ऐकू येते माझा आवाज सर्वांना? हो. पहिली गोष्ट हे आहे की काही काही लोकांचे ट्रॉमाज हे फार डीप असतात. ओके, फार वेळ ते त्याच्यामध्ये राहिलेले असतात, 30 वर्ष, 20 वर्ष, 40 वर्ष, व्हॉट एव्हर. आणि त्याच्यामुळे ते एकदम स्टबर्न होतात ते. ओके, तर ते दगडासारखे फिट होतात, त्यामुळे त्यांना तोडायला खूप वेळ लागतो. ओके, नंबर 1. नंबर 2 काय असते, माहिती आहे का, की जसं आपल्या लाईफमध्ये काही अडचणी असतात, आपल्या पर्सनल लाईफमध्ये, ओके, तर त्याचं उत्तर घेऊन सुद्धा कधी कधी समोरचा व्यक्ती येत असतो. समजलं? आता समजा एक्झाम्पल समजून सांगतो मी, लक्ष देऊन ऐका. समजा माझ्या रिलेशनशिपमध्ये अडचण आहे, माझ्या रिलेशनशिपमध्ये अडचण आहे समजा. ओके, आणि मी इश्यू फेस करतोय की रिलेशन मॅच होत नाहीये माझं, मी खूप प्रयत्न करतोय आणि मी स्वतःही खूप कंप्लेंट करतो की यार हे ऐसा ही आहे, वैसा ही आहे, असंच आहे तसंच आहे, हे कंप्लेंट करतो मी. आणि मी आता रेकीमध्ये आलो समजा, मी रेकी हिलर झालो, मी रेकीचे ग्रँड मास्टरची प्रॅक्टिस करतो, तर माझ्याकडे तसे क्लायंट येऊ शकतात मे बी, की ते काय करतील, त्यांच्या माध्यमातून माझे डोळे उघडण्याचं काम केल्या जाईल काही दिवसपर्यंत मे बी. असं हे सेकंड कारण सांगत आहे मी त्याच्यामध्ये, कारण अशा गोष्टी झालेल्या आहेत माझ्यासोबतही. ओके, सो आणि बाकीच्या काही पार्टिसिपंट सोबतही. सो हे पण एक कारण असू शकते. आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो मी, की ह्या व्यक्ती जो असा करतो याच्यासोबत काय केलं पाहिजे, तर त्याच्यावर सिम्पलच आहे एक गोष्ट, की तुम्ही फक्त त्याला थोडासा वेळ दिला पाहिजे आणि स्ट्रिक्ट बिहेवियर केलं पाहिजे तुमचं, की मला हे सांगायचं फक्त की पॉझिटिव्ह काय आहे, निगेटिव्ह गोष्टी नको सांगू मला, मी त्याच्यासाठी नाही आहे इथं. तुझ्यावर मी काम का करतोय,
आता इथं जर कोणी ग्रँड मास्टरमध्ये मला जर कोणी अशा गोष्टी सांगितल्या ना, तर मी त्याला डायरेक्ट म्हणणार की तुम्ही इथं कशासाठी आले. डोंट टेल मी दॅट थिंग. कारण नाही त्याच्या मागं कारण असं आहे की तुम्ही जेवढं जेवढं त्या गोष्टीत जाल, तुम्ही पुन्हा परत त्याच रस्त्याकडे जाणार आहात. तुम्ही इथं कशासाठी आले? त्या रस्त्यावर जाण्यासाठी नाही आले, तो रस्ता सोडण्यासाठी आले. हे तुम्हाला त्यांना सांगावं लागेल. समजलं? आणि जर का तरीही तो व्यक्ती ऐकत नसेल, तर त्यांना तुम्हाला स्ट्रिक्टली सांगावं लागेल की यानंतर मी तुम्हाला काउन्सिलिंग करणार नाही. कारण काउन्सिलिंग करून फक्त हे माझं काम नाही आहे, तुमचंही तेवढंच काम आहे त्या गोष्टींना फॉलो करणं. यू अंडरस्टँड? म्हणजे हा अर्धा अर्धा रस्ता आहे आणि हा दोघांना चालायचा आहे. फक्त तुम्ही चालून नाही होणार. कसं आहे, आता थांबा, या पॉईंटला यायचं आहे तुम्हाला. हा पॉईंट आहे तुमचा. ओके, तुम्ही इथे आहात, तो व्यक्ती इथं आहे. आता तुम्ही तर चालत आले इथपर्यंत, पण तो हालायलाच तयार नाही, तर मग काय उपयोग नाही ना. कारण या पॉईंट पासून पुढे जर का तुम्ही गेले इकडे, तर तुम्ही त्याच्या फेजमध्ये जाल, जे की आपल्याला करायचं नाही. सो त्यामुळे लिमिट्स बांधायचे. समजलं? ठीक आहे. ओके, सो यू नीड टू वर्क मोर ऑन युअर सेल्फ. मेघा मॅडम, हे तुमच्यासाठी उत्तर आहे. हे तुमच्यासाठी एक संकेत आहे हा, की तुम्ही तुमच्यावर अधिक जास्त काम केलं पाहिजे. समजलं काय? हा तुमच्यासाठी संकेत आहे की यू हॅव टू वर्क मोर. तुम्ही अजूनही तुम्हाला तुमच्यावर काम केलं पाहिजे. काय असे लोक काय अट्रॅक्ट होत आहेत? हो हो सर, मी तेच सांगते की माझ्यात पेशन्स नाही राहते. कारण मी आता 2-3 महिन्यापासून 2 पेशंट हे करते. तर माझ्यात का पेशन्स? आता मी स्वतःला सकाळी उठल्या उठल्या हील करते किंवा रेकी देते किंवा सगळे सिम्बॉल्स प्रत्येक चक्रावर करते, मेडिटेशन करते. आणि जर समजा त्यांच्याशी भेटून झालं तर मी बात पण घेते की मीठ टाकून बात पण घेते की मला ते त्यांच्या. आणि काय होतं माहितीये का सर, कधी कधी ना त्या विचारामध्ये रात्रभर झोपच नाही येत. 3 वाजून जातात रात्रीचे. याला याचं तेच. बापरे, म्हणजे मीच त्यांच्या ड्रामामध्ये जाते का काय असं व्हायला लागतं मला. एक्झॅक्टली. का बरं हावी होत आहेत त्या बाहेरच्या गोष्टी? बिकॉज यू आर नॉट पॉवरफुल. दॅट्स वाय दोज थिंग्स आर तुमच्यावर आता इम्पॅक्ट. सर, मी माझा कालचा एक अनुभव सांगते की मी स्वतः इतकी छान पॉझिटिव्ह होऊनच मी लग्नाला गेले होते की मला कोणी विचारलं तरी मी एकदम फ्री राहणार वगैरे सगळं. आणि हे सगळं म्हणजे मजेत होतं सगळं. आणि येताना थोडासा लेट झाला म्हणजे बहीण पण बरोबर होती. पण ज्या रस्त्याने आम्ही आलो ना त्या रस्त्याने एकदम सामसूम. आता मला स्वतःला इतकं स्ट्रॉंग केलंय की मला कशाचीच भीती वाटत नाही. आणि त्या रस्त्याने पण मला काही भीती पण मी रात्रभर फक्त 3-4 वाजेपर्यंत तो रस्ताच मला फक्त दिसत होता. ते का का दिसत होता काही कळत नाही मला. अर्धा तास लागला आम्हाला. सगळं सामसूम झालेलं होतं, सगळं बंद झालेलं होतं आणि आजूबाजू फक्त झाड होते. आणि माझ्या बहिणीच्या 2 व्हीलरवर मी येत होते. आणि आम्हाला सगळे म्हणत होते खूप अंधार झालाय, तुम्ही 2 व्हीलर आणली, तुम्ही जा. कार्यालय लांब होतं म्हणून. पण मला माहित नाही, मी रात्रभर 3:30-4 वाजेपर्यंत फक्त मला तो रस्ता दिसत होता आणि आतून भीती वाटत होती की ते पण नाही होतं, काहीच कळत नव्हतं. ते कशासाठी असेल किंवा मग काय असेल? हे सगळे मेसेजेस आहेत. तुम्ही त्याच्यावर बसून थोडंसं विचार केला पाहिजे. ओके, अजून कोणी आहे का असं की ज्यांना असे काही, आता हे जे मॅडम सांगत आहे, याच्यातल्या काही गोष्टी आता हो होत आहेत? ह्याच्या आधी मला खूप भीती वाटायची, 10 नंतर जायचं नाही किंवा 7 नंतर बाहेर पडायचं नाही. पण आता एवढं मी सांगते ना सर, तुमच्यामुळे मी एकदम स्ट्रॉंग झाले. रेकीमध्ये जेव्हापासून आलेली आहे मी, खूप म्हणजे खूप स्ट्रॉंग झाले. मला कशाची भीती वाटत नाही किंवा मला रात्री मुलं पाहिजे किंवा घरात कोणी पाहिजे मगच मी झोपू असं पण काही नाहीये. मी माझी बिंदास एकटी राहू शकते, एकटी जाऊ शकते सगळं. आणि त्याला सपोर्ट मैत्रिणीने पण केलाय की तू एकटी. पण ते काल मला असं भीती वाटत नव्हती, काहीच नव्हतं. उलट मी त्या अंधाराला आहे ना खूप छान मजेत घेत होती. या किती छान शांतता आहे सगळं. पण मग आल्यानंतर मला ते रात्रभर सगळं दिसतच होतं आणि मग मी खूप विचार करत बसले. मग शेवटी मी माझी राम नामची जप आहे ते लिहित बसले. पण मला नाही झोप लागली मग रात्री. मी दिवसभर थकलेली असून सुद्धा. नाही, ठीक आहे, दॅट्स ओके. तुम्ही प्रोसेसमध्ये आहात. मग अजून अजून तुम्ही आहे ना प्रोसेसमध्ये आहात. हे सगळे जे लक्षणं आहेत ना, हे प्रोसेसचे लक्षण आहे. म्हणजे तुम्ही एका 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 गोष्टीवरून लक्ष देऊन ऐका हा सर्वांनी. म्हणजे तुम्ही जेव्हा एका व्हर्जनमध्ये आहात आणि या एका व्हर्जनमधून दुसऱ्या व्हर्जनमध्ये जेव्हा तुम्ही जात असता, तर हे ट्रान्झिशन म्हणतात याला. तर तुम्ही आता सध्या ट्रान्झिशन फेजमध्ये आहात. म्हणजे तुम्हाला आधी भीती वाटायची, आता भीती वाटली नाही, पण त्या गोष्टी फिरत राहिल्या. सो त्यांनी प्रयत्न केला तुमच्यावर अटॅक करण्याचा, पण तो अटॅक तुम्ही होऊ दिला नाही. ओके, सो तुम्ही हाफ डन आहे तुमचं काम. म्हणतात ना की 100 पैकी 50% काम झालं, 50% बाकी आहे. सो तुमचं हाफ डन काम आहे, पण अजूनही तुम्हाला काम करणं गरजेचं आहे. मेघा मॅडम, स्पेशली या संपूर्ण बॅचमध्ये तुम्ही एकच अशी व्यक्ती आहे की ज्यांना
अधिक जास्त काम करणं गरजेचं आहे. मला बाकीच्यांचं माहित नाही, कारण बाकीचे लोक बोललेच नाही एवढं. पण जेवढं मी ओळखतो, जसं सतीश सर आहेत, सुभाष सर आहेत, है ना, हेमलता मॅडम आहेत. सो ह्या लोकांना बघून मला असं वाटतं की यार दे आर ओके ओके, है ना. लक्ष्मण सर आहेत, है ना, माधुरी मॅडम आहेत गावडे. दुसरे माधुरी कमी बोलतात जरा, त्यामुळे माहित नाही. पण मला असं वाटत नाही की त्यांचं काय असेल. पण तुम्हाला पर्सनली मी तुम्हाला हे सजेशन देतो की तुम्हाला काम करणं गरजेचं आहे अजून. ओके. ते कसं करायचं ह्याची उत्तरं पण तुम्हाला आपोआप मिळतील. ओके. जसं तुम्ही एक अवेकन केला, एक अवेकन 3 दिवसाचा प्रोग्राम केला, तुम्हाला फरक वाटला, राईट. तर कदाचित तुम्हाला वारंवार तशा काहीतरी हिटची गरज आहे. म्हणजे ते काय म्हणतो ना आपण त्याला, ते ट्रिगर, त्या ट्रिगरची गरज आहे तुम्हाला. काही लोक असतात ना, आपल्या घरात काही मुलं असतात की त्याला अभ्यास कर म्हटल्याशिवाय तो अभ्यास करतच नाही. त्याच्या बाजूला बसून जोपर्यंत त्याला तुम्ही त्याच्या मागं लागत नाही की अरे हे करायचंय तुला, तोपर्यंत तो ते करतच नाही. कदाचित तुम्ही त्या टाईपचे विद्यार्थी आहात, कदाचित. नाही ना सर, नाही, मी माझा अभ्यास चालू आहे सर खूपच. नाही 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 नाही. ते अरे बाबा ऐका माझी गोष्ट, मी काय म्हणतो हे बघा, आपण जो अभ्यास करत असतो ना, आपल्याला वाटते ते वरवर होत असतात गोष्टी. तुम्हाला समजत आहे का मी काय म्हणत आहे? तुम्ही करत नाही हे नाही म्हणत आहे मी. कदाचित तुम्ही रोज 1 तास बसत असाल, 2 तास बसत असाल, पण तरीही ते इनसाइड नाही जात आहे हे म्हणत आहे मी. यू आर नॉट एबल टू गो इनसाइड, यू आर स्टील स्ट्रगलिंग. आणि तो स्ट्रगल. तर हा बोला सतीश सर. मला मला थोडं बोलायचंय. मॅडमचं मला म्हणजे 2 ऑब्झर्वेशन वाटतं त्याच्यामध्ये. एक तर त्या चिंता जास्त करतात किंवा जास्त ट्राय करतात. म्हणजे माझं पर्सनल एक्सपिरियन्स सांगतो मी. मला पण आता हे ग्रँड मास्टरला ऍडमिशन घेतल्यापासून म्हणजे मेडिटेशन वगैरे करून मी माझा जो स्वभाव आहे तो अग्रेसिव्ह आहे एकदम, पण मी ते कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो. मग होतं काय की ऑफिस मधले दुसरे कलिग जे आहेत अदर डिपार्टमेंटचे, मग त्यांचं बिहेवियर चेंज नाही होत. त्याच्यामुळे आपल्याला इरिटेशन येतं, कारण आपण सायलेंट झालेलो आहे आणि ते नाही झालेले. बरोबर आहे. काय होतं की मग काय होतं, आपण त्या याच्यामध्ये प्रेशर मध्ये येतो बऱ्याच वेळेस. तर मी काय करतो ह्या केसेस मध्ये, संध्याकाळी घरी आलं ना, आपलं जे तुम्ही सांगितलं होतं स्ट्रेस रिलिव्हिंग साठी गाणे लावायचे आणि म्युझिक डान्स म्हणजे आपला जो आहे तो आम्ही करत राहतो. तर माझा मुलगा सुद्धा छोटा आहे 3 वर्षाचा, तो पण माझ्या बरोबर त्याच्यामध्ये चालू होतो. पण त्याच्यामधनं म्हणजे आपण ते पहिलं माइंडसेट होतं दिवसाचं, त्यातनं आपण एकदम बाहेर पडतो. हे एक माझा अनुभव आहे. आणि दुसरं म्हणजे लास्ट इयरला मी क्रिस्टल हिलिंग किंवा अष्टो ज्यावेळेस करायचो ना, तर त्यावेळेस एकाच वेळेस बरेचसे म्हणजे मंत्र चॅन्टिंग वगैरे फॉलोच करायचे. तर माझे जे गुरु होते अष्टोचे, त्यांनी मला सांगितलं की आप एक टाइम एक ही भगवान का ध्यान करो या एक ही फॉलो करो, मल्टिपल मत करो. एक्झॅक्टली. कारण तर त्याच्यात माझं काय होतं की आपलं पर्सनल इच्छाशक्ती वाढते, त्याच्यामुळे जागृत जास्त होते आणि मग आपलं माइंड वरती कंट्रोल कमी होतं त्या केसेस. आणि मग त्याच्यामुळे प्रॉब्लेम जास्त वाढतात. तर ते मी जेव्हा चेंज केलं तेव्हापासून माझे बरेचसे प्रॉब्लेम कमी झाले त्या केस. गुड. आणि एक गोष्ट आणखी मी सांगतो की इथं या क्लासमध्ये जे काही कोणीही सांगेल, कोणीही काही सजेशन करेल, तर त्याला पॉझिटिव्हली घ्यायचं बरं का. कारण हे बघा, इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती हा तुम्हाला हेल्प करण्याचा त्याचा उद्देश आहे. त्याचा उद्देश हा नाही आहे की बाबा तुमचं काय चुकलं आणि काय नाही. ओके. सो इथं बसलेला, मला तरी असं वाटतं प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की इथं बसलेला जो दुसरा व्यक्ती आहे त्या तो बिचारा जिथं कुठं अडकलेला असेल तो तिथून निघाला पाहिजे, राईट. ओके. सो इथं जे काही फीडबॅक येतात ते पॉझिटिव्हली घ्यायचे असतात. ओके. आणि ते पॉझिटिव्हली घ्यायचे नेहमी. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की यू नीड टू वर्क मोर. कदाचित अजूनही काही कड्या सुटलेल्या आहेत, पण काही कड्या अजूनही सुटायच्या आहेत आणि ते त्याला वेळ लागत असते, असं नाही आहे. कारण तुम्ही पण एक आयुष्य पाहिलेलं आहे. ओके. 30-40 वर्षाचं, राईट. बरोबर आहे ना. तर त्याच्यामध्ये पण काही बरेचसे अप डाऊन अप डाऊन अप डाऊन झालेले असतील आणि ते अप डाऊन काही एका झटक्यात नाही निघत, त्याला वेळ लागते निघण्यासाठी. पण चांगली गोष्ट ही आहे, गुड न्यूज ही आहे की तुम्ही एका प्रवाहात आहात. तर तुम्ही त्या प्रवाहात आहात जिथं ते आता ब्लॉकेजेस निघणार आहेत सगळे तुमचे. सो आता फक्त तुम्हाला काय करायचं आहे मेघा मॅडम, ज्या प्रवाहात तुम्ही आहात त्याला तुम्हाला पकडून ठेवायचं आहे. सो जेणेकरून जेव्हा तुम्ही पूर्ण क्लिअर होऊन जाल, कदाचित अजून 3 महिने लागतील, लागू द्या, काही अडचण नाही आहे. पण नंतर तर तुम्ही एकदम हे होईल ना, राईट. सो ते एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आणि दुसरी जी सतीश सरांनी सांगितली की एका वेळी एक,
सो गुरूंच्या बाबतीत पण असंच आहे. प्रत्येक गोष्टीत असं आहे की एका वेळेस एक गोष्ट केली पाहिजे. त्याचं कारण असं आहे की तुमचा माइंड 10 ठिकाणी डायव्हर्ट नाही होत मग. ठीक आहे. सो इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. थँक्यू सो मच. चला आता आपण प्रोसेसकडे जाऊ, जी आहे आपली लेवल 1ची प्रोसेस. आता बघा मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवणार आहे जो की लेवल 1 अटुनमेंटचा व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ तुम्हाला बघायचा. ह्या व्हिडिओची रेकॉर्डिंग पण तुम्हाला मिळेल. ओके. आणि लक्ष देऊन बघा. 10 मिनिटाचा व्हिडिओ आहे फक्त. याची प्रॅक्टिस कशी करायची तुम्हाला, तर तुमच्या नोट्समध्ये स्टेप बाय स्टेप दिलेलं आहे. ओके. आणि मी सुद्धा तुम्हाला इथं सांगणार आहे. इथं या अटुनमेंटच्या सेशनमध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त काम कशाचं पडते माहिती आहे? सिम्बॉल्स. ओके. सिम्बॉल्स. त्यामुळे सिम्बॉल्स तुम्हाला पाठ पाहिजे की सिम्बॉल्स, हा सिम्बॉल कसा आहे, तो सिम्बॉल कसा आहे, हे तुम्हाला एक्झॅक्ट माहीत पाहिजे. जेव्हा तुम्हाला सिम्बॉल्स माहीत असतील, कारण तुम्हाला सिम्बॉल ड्रॉ करायचे असतात, तुमच्या हातावर ड्रॉ करायचे असतात, ज्याला तुम्ही अटुनमेंट देत आहात त्याच्या हातावर ड्रॉ करायचे असतात. काही सिम्बॉल तुम्हाला पायावर सुद्धा ड्रॉ करावं लागतील लेवल 2च्या अटुनमेंटमध्ये. ठीक आहे. काही सिम्बॉल तुम्हाला डोक्यावर ड्रॉ करावं लागतील त्याच्या. ओके. काही सिम्बॉल त्याच्या बाजूला तुम्हाला ड्रॉ करावं लागतील. म्हणून लक्ष देऊन ही प्रोसेस बघा की काय आहे अटुनमेंटची प्रोसेस. आणि याची प्रॅक्टिस तुम्हा सर्वांना करायची असते. आणि त्या प्रॅक्टिसचा एक व्हिडिओ तुम्हाला बनवायचा असतो आणि तो आमच्याकडे सबमिट करायचा असतो. ठीक आहे. म्हणजे तुम्ही घरात तुमच्या घरातल्या कुठल्याही मेंबरवरती प्रॅक्टिस कराल किंवा आजूबाजूच्या कुठल्याही व्यक्तीवरती प्रॅक्टिस कराल. कोणी भेटलंच नाही तर एका खुर्चीवर उशी ठेवून, एका खुर्चीवर उशी किंवा टेडी बियर असेल तुमच्या घरामध्ये, तर त्याला ठेवून तुम्ही प्रॅक्टिस करा आणि नंतर तो व्हिडिओ सबमिट करा. ओके. सो कारण ते काय करायचं असते, कारण इथून पुढे जेव्हा तुम्ही अटुनमेंट देणार, ग्रँड मास्टर झाल्यावर तुम्ही अटुनमेंट देऊ शकता, तर तुम्हाला ती अटुनमेंट व्यवस्थित देता आली पाहिजे. ओके. कारण एनर्जी ट्रान्सफर करण्याचं काम तुम्ही करत आहात. त्याच्यामध्ये जर का तुम्ही काही चुका केल्या तर त्याचे इफेक्ट तुम्हाला आणि इतरांना दोघांनाही मिळणार आहेत. ओके. काही असे स्टुडंट आहेत, 1-2च आहेत, जास्त नाही आहेत आपले, की ज्यांनी फायनल अटुनमेंट सबमिट केल्याच नाही आणि ते क्लासेस घेऊन अटुनमेंट पण देत आहेत. तर मला प्रश्न पडतो की कसे देत आहेत तुम्ही. ओके. सो आता कसं आहे की त्या छोट्या छोट्या गोष्टीत तर मी जाणार नाही, पण माझं काम आहे तुम्हाला सांगणे की तुम्ही चुकीचं नाही केलं पाहिजे. कारण कसं आहे की एखाद्या वेळेस जर का एखादा हुशार व्यक्ती आला तुमची परीक्षा घ्यायला, तर मग तिथं प्रॉब्लेम होऊन जाईल. ठीक आहे. आणि मग काय होईल, ते विचारतील ना तुम्हाला, कुठे शिकले तुम्ही, कोणी शिकवलं तुम्हाला, तर तिथं अडचण मला होईल. ओके. कारण रेकीची काउन्सिल आहे इंडिया लेवलवर, रेकी काउन्सिल आहे. आणि ते लोक कधीही, आता आपल्या ॲड्स चालतात किंवा हे चालतं, तर ते कधीही तुमच्या पुढे येऊ शकतात. ओके. कसे येतील ते नाही माहीत, किंवा येतील की नाही हे पण नाही माहीत. ठीक आहे. त्यामुळे अटुनमेंट सिरियसली करायच्या, सिरियसली त्याचे व्हिडिओ सबमिट करायचे. म्हणूनच मी यावेळेस ठरवलं, जे लोक अटुनमेंट सबमिट करतील त्यांनाच मी सर्टिफिकेट देईल, अदरवाईज मी देणार नाही. ओके. ठीक आहे. चला इकडे बघा. ॲटलिस्ट 3 तरी अटुनमेंट तुम्ही सबमिट केल्या पाहिजे. चला लक्ष देऊन ऐकायचं आता. व्हिडिओ दिसेल का सर्वांना? नमस्कार. आज आपल्या गुरूंना आणि सर्व शिक्षकांना धन्यवाद देऊन मी आपल्याला व्हिडिओ नाही दिसत sir. अटुनमेंट कशी द्यायची नाही दिसत. हा सर नाही दिसत आहेत व्हिडिओ. नाही दिसत आहे सर. एक मिनिट, मला वाटलं हा बरं झालं सांगितलं तुम्ही. थांबा. स्क्रीन तर शेअर केली होती मी. बरं ठीक आहे, पुन्हा एकदा शेअर करू. आता बघा बरं, दिसतो का? हा सर हा पूर्ण गेला. दिसतोय आता? लोडिंग होऊन येतं, पहिले दिसत होतं. सॉरी, पुन्हा गेलं, नाही दिसत आहे सर. असं कसं लोडिंग होतं? होत आहे. आता बघा हा ना, आता हा चालू आहे. आता हो हो आता आलं. ते व्हिडिओ मध्ये आहे ते लोडिंग. ठीक आहे. इट्स अ पार्ट ऑफ व्हिडिओ. ओके. चला, दिसत आहे ना आता? ओके. नमस्कार. आज आपल्या गुरूंना आणि सर्व शिक्षकांना धन्यवाद देऊन मी आपल्याला लेवल 1ची अटुनमेंट कशी द्यायची ती शिकवणार आहोत. ओके. आपल्यासोबत आहेत हिना, यांना मी अटुनमेंट देणार आहे. सर आवाज येत नाही. हा, व्हिडिओचा आवाज लो आहे. हा ठीक आहे ठीक आहे. त्याच्यामध्ये आवाज फार कमी आहे, तर मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे, काळजी नका करू. ठीक आहे. आता इथे काय केलं, पहिल्यांदा
आपल्या गुरूंना धन्यवाद दिलेला आहे की आज आपण लेवल 1 ची अटेन्मेंट शिकणार आहोत, असं मी याच्यामध्ये बोललेलं आहे. आणि आता मी एक एक प्रोसेस दाखवेल आणि सांगेल सुद्धा. तर माझ्याकडे आवाजाकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे आणि बघायचं सुद्धा आहे. ठीक आहे. कसं करायचं आहे आणि नोट्समध्ये तुम्हाला सर्व स्टेप्स दिलेले आहेत, पण तरीही मी तुम्हाला काही स्टेप्स करून दाखवणार. ठीक आहे. ओके. सर्वप्रथम तुम्हाला ज्या कुणाला अटेन्मेंट द्यायची आहे सर्वप्रथम समोर यायचं आहे. ते समोर उभं राहायचं आहे आणि त्यांना त्यांचं नाव विचारायचं आहे की तुमचं नाव काय आहे. ओके. तुम्हाला माहित असेल तरीही विचारायचं आहे, याच्यासाठी की तुम्हाला त्यांना कॉन्शियसनेस मध्ये घेऊन जायचं आहे. ठीक आहे. समजून सांगायचं आहे की तुमची अटेन्मेंट होणार आहे, तुम्हाला बऱ्याचदा स्पर्श करावा लागेल. बऱ्याचदा तुम्हाला त्यांना स्पर्श करावा लागेल. लेडीज असेल, जेंट्स असेल, त्यांना आधीच सांगायचं की अटेन्मेंट देताना मी तुम्हाला स्पर्श करणार आहे, घाबरायचं नाही. नाही तर त्यांना असं वाटेल की स्पर्श केला तर घाबरू शकतात जनरली, कारण त्यांचे डोळे बंद असतील, ते हात जोडून बसलेले असतील. तर त्यांना तुम्हाला सांगायचं आहे की मी तुम्हाला स्पर्श करणार आहे हाताला, तुमचे हात इकडे ठेवील, इकडे ठेवणार आहे. ओके. सो असं त्यांना आयडिया द्यायची, म्हणजे ते बिंदास्त राहतील. ठीक आहे. करायचं नाही आहे आणि त्याचं नाव जरी माहिती असेल तरी तुम्हाला पुन्हा विचारायचं आहे. ओके. तरी त्यांना सगळं पहिले समजून सांगायचं आहे. ठीक आहे. चालू शकतो. ओके. काय नाव आहे तुमचं? ठीक आहे. फार जुना व्हिडिओ आहे. हात जोडून बसायला सांगायचं आहे त्यांना की तुम्ही हात जोडून बसा. त्यानंतर तुम्हाला टोंगळ्यावर खाली बसायचं आहे आणि हात जोडायचे आहे. ओके. हे ऑफलाईन पद्धत शिकवत आहे मी तुम्हाला. ऑनलाईन नंतर सांगेल मी काय आहे तर. ठीक आहे. ही ऑफलाईन पद्धत आहे. सो तुम्हाला खाली बसायचं आहे टोंगळ्यावर आणि हात जोडायचे. हात जोडून तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात आधी तुम्हाला सेंटरिंग करायचं आहे. सेंटरिंग. सेंटरिंग म्हणजे काय असते, लिहून घ्या. सेंटरिंग. सेंटरिंग म्हणजे काय असते की आपल्याला सहस्रार चक्रापासून तर मूलाधार चक्रापर्यंत असा हात फिरवायचा असतो आणि सहस्रार आणि मूलाधार चक्र जे आहे ते कनेक्ट करायचं असते. ठीक आहे. त्याला म्हणतात सेंटरिंग करणे. आणि त्यानंतर आपल्याला हातावर, आपल्या हातावर, स्वतःच्या हातावर सिम्बॉल काढायचे असतात. मास्टर सिम्बॉल आणि चोकुरे. मास्टर सिम्बॉल कोणता आहे? डायक्युम्यू. ओके. आणि चोकुरे, हे दोन सिम्बॉल काढायचे असतात आपल्या हातावर. बघा आता. सेंटरिंग आहे ना, सेंटरिंग केलं आता. मग हात जोडले, मग हातावर सिम्बॉल काढले. कोणते सिम्बॉल काढायचे आपल्याला? डायक्युम्यू आणि चोकुरे, हे दोन सिम्बॉल दोन्ही हातावर काढायचे, लेफ्ट आणि राईट. आणि टॅप 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 करायचं, म्हणजे इंटिग्रेशन म्हणतात त्याला. टॅप 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 म्हणजे इंटिग्रेशन. पुन्हा हात जोडायचे आहे. आता हे जे आहे, हे काय केलं आपण, हात त्यांच्या आज्ञाचक्राकडे केले असे वर, म्हणजे आपल्या हाताच्या माध्यमातून त्यांच्या आज्ञाचक्राकडे बघायचं आहे आपल्याला. हात तसे वर करायचे आहेत. ओके. ही ऑफलाईन पद्धत आहे. माझा आवाज येते सर्वांना? येस नो? माझा आवाज येतो? येस. ओके. चलो. सो त्यांच्या आज्ञाचक्राकडे हात करायचे आहे दोन्हीही. आपल्या गुरूंना धन्यवाद द्यायचा मनातल्या मनात, रेकीला धन्यवाद द्यायचा आहे मनातल्या मनात, आणि उभं राहायचं आहे. उभं राहिल्यावर त्यांना हात जोडून नमस्कार करायचा आहे. ज्यांना पण तुम्ही अटेन्मेंट देत आहात त्यांना प्रत्येक लेवलमध्ये हेच करायचं. नंतर त्यांच्या डाव्या बाजूने मागं जायचं आपल्याला. कोणाच्या डाव्या बाजूने? ज्याला तुम्ही अटेन्मेंट देत आहात त्याच्या डाव्या बाजूने मागे जायचं आहे आपल्याला. एक टाळी वाजवायची आहे. टाळी वाजवणे म्हणजे काय असते की आपण प्रोसेसला सुरुवात करत आहोत. ओके. म्हणून टाळी वाजवतो, हात जोडायचे आणि मग त्यांच्या डाव्या बाजूने मागे जायचं. मागे गेल्यानंतर आपला जो उजवा हात आहे तो त्यांच्या डोक्यावर ठेवायचा आहे आणि डाव्या हाताचा एंटिना करायचा आहे. एंटिना म्हणजे ऊर्जा घेण्यासाठी डावा हात वापरायचा आणि उजवा हात त्यांच्या डोक्यावर ठेवायचा आणि डोक्यावर ठेवायचा एकदा आणि मग पुन्हा उचलायचा आणि ओम काढायचा सर्वात आधी. ओम. त्यानंतर स्वस्तिक काढू शकता तुम्ही. ओम काढायचं, स्वस्तिक काढायचं आणि त्यानंतर आपले 3 सिम्बॉल काढायचे. कोणते कोणते? 3 नाही, सॉरी, 4 सिम्बॉल काढायचे. कोणते कोणते?
डायक्युम्यू, होन्शा जेशुनेन, सेहेकी आणि चोकुरे हे त्यांच्या डोक्यावर काढायचे आहेत. ओके, आणि पुन्हा असं टॅप टॅप करायचं त्यांच्या डोक्यावर, हळू एकदम, जोरात नाही. आता बघा, मनातल्या मनातही तुम्ही सिम्बॉल काढू शकता किंवा हात हलवूनही तुम्ही सिम्बॉल काढू शकता, तुमची चॉईस आहे. आता हे तुम्हाला दिसावं म्हणून मी हात हलवला, नाही हलवला तरी चालतं, पण तुम्हाला समजलं पाहिजे ना. ओम काढलं, स्वस्तिक काढला, होन्शा जेशुनेन, सॉरी डायक्युम्यू, होन्शा जेशुनेन, सेहेकी आणि चोकुरे हे सिम्बॉल काढले. एक एकदा काढले, 3-3 वेळा त्याचं नाव घेतलं, 3-3 वेळा उच्चारण केलं, एक एकदा सिम्बॉल ड्रॉ केले. ठीक आहे. पुढं, नंतर पुढे यायचं आहे आपल्याला. ही झाली एक स्टेप. समजलं एक स्टेप? येस नो? समजलं एक स्टेप. नंतर काय करायचं आपल्याला, त्यांचे दोन्हीही हात बघा आता काय करत आहेत. याला म्हणतात लिटिल कप आणि बिग कप. आता सर्वांनी इथे लक्ष द्या जरा माझ्याकडे. याला म्हणतात लिटिल कप आणि बिग कप. तर असा हात आहे त्यांचा, असे हात आहे त्यांचे. तर तुमचे हात त्याच्या बोटांवर बोट असे ठेवायचे, असे. ओके, याला म्हणतात लिटिल कप. ओके, आणि त्यानंतर असं पकडायचं त्यांच्या हाताला, याला म्हणतात बिग कप. काय म्हणतात? हे लिटिल कप आणि हे बिग कप. तर जेव्हा तुम्ही असे बोटं ठेवता, बोटांवर बोटं ठेवता त्यांच्या, हे 5 बोटांवर 5 बोटं ठेवले बघा, असे ठेवते, तेव्हा तुम्हाला उच्चारण करायचं आहे होन्शा जेशुनेन, होन्शा जेशुनेन, होन्शा जेशुनेन, चोकुरे चोकुरे चोकुरे, डायक्युम्यू डायक्युम्यू डायक्युम्यू, जे काही आहे ते. ओके, आपले जेवढे सिम्बॉल आहेत ते. आणि मग पुन्हा असे हात करून तुम्हाला डायक्युम्यू डायक्युम्यू डायक्युम्यू, होन्शा जेशुनेन, होन्शा जेशुनेन, होन्शा जेशुनेन, सेकी सेकी सेकी, चोकुरे चोकुरे चोकुरे, असं 3-3 वेळा उच्चारण करायचं. याला म्हणतात लिटिल कप, याला म्हणतात बिग कप. समजलं का? येस नो? समजलं? आता समजून घ्या बरं का. मला सांगत चला, मला कसं समजेल तुम्हाला समजलं म्हणून. समजलं का? येस येस. हा, जायचं पुढं. समजतंय सर. गुड. सो आता काय करत आहे बघा, लिटिल कप बिग कप करत आहे. ओके, लक्ष देऊन ऐका. सो आधी लिटिल कप केलं, 4ही सिम्बॉलचं नाम उच्चारण केलं, आणि त्याच वेळेस तुम्हाला फुंकर घालायची आहे. फुंकर, फुंकर म्हणजे फुंकर मारायची, अशी अशी फुंकर मारायची आहे तुम्हाला. तर फुंकर कशी मारायची आहे माहिती आहे का? त्यांच्या चौथ्या चक्रापासून तर पहिल्या चक्रापर्यंत. कारण लेवल 1 मध्ये आपण 4च चक्र ऍक्टिव्हेट करतो. तर चौथं चक्र कोणतं आहे? अनाहत चक्र. म्हणजे अनाहत पासून तर सहस्त्र चक्रापर्यंत फुंकर मारायची. थोडं खालूनही मारले तरी काय अडचण नाही, पण अनाहत पासून सहस्त्रापर्यंत 7 वेळा फुंकर मारायची आहे, अशी. ओके, ठीक आहे. फुंकर मारायची आहे. त्यानंतर लिटिल कप झालं, मग बिग कप करायचं आहे. मग पुन्हा डायक्युम्यू डायक्युम्यू डायक्युम्यू, होन्शा जेशुनेन, होन्शा जेशुनेन, होन्शा जेशुनेन, सेकी सेकी सेकी, चोकुरे चोकुरे चोकुरे, असं म्हणायचं आहे. मग काय करायचं आहे, त्यांचे हात वेगवेगळे करायचे आहे. ओके, हा व्हिडिओ शूट करताना मी सुद्धा बिगिनर होतो, पण आता मला पूर्ण पाठ आहे. आता त्यांचे दोन्ही हात वेगवेगळे करायचे. एक हात जो आहे तो या साईडला ठेवायचा, क्रॉसमध्ये करायचं, आणि आपला उजवा हात ठेवायचा त्यांच्या हातावर, आणि डावा हात ठेवायचा आपल्या हार्ट चक्रावर. ओके, आणि हार्ट चक्रावर हात ठेवून पुन्हा काय करायचं तुम्हाला, सिम्बॉलचं नाव उच्चारण करत राहायचं, कंटिन्यू कंटिन्यू. डायक्युम्यू डायक्युम्यू डायक्युम्यू, होन्शा जेशुनेन, होन्शा जेशुनेन, होन्शा जेशुनेन, सेकी सेकी सेकी, चोकुरे चोकुरे चोकुरे, हे उच्चारण चालू ठेवायचं. मग पुन्हा हात जोडायचे त्यांचे, मग आपले हात जोडायचे, आणि मग पुन्हा मागं जायचं आहे.
त्यांच्या मागं जायचं आहे. ओके, आता लक्ष देऊन ऐका. पहिली स्टेप झाली. दुसऱ्या स्टेपमध्ये काय आहे, पुन्हा डोक्यावर हात ठेवला तुम्ही, पुन्हा सिम्बॉल काढले, पुन्हा टॅप 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 केलं. आता दोन्हीही हात त्यांच्या खांद्यावर ठेवायचे आहे तुम्हाला. जो कुठला व्यक्तीशील त्याच्या खांद्यावर हात ठेवायचे आणि डोळ्यांनी सिम्बॉल काढायचे आहेत. आता हात हलवायचे नाही. दोन्ही हात त्यांच्या खांद्यावर ठेवायचे आणि डोळ्यांनी सिम्बॉल ड्रॉ करायचे आहेत. कोणते कोणते? तीनही चारही सिम्बॉल ड्रॉ करायचे. डायक्युम्यू, होन्शेशिनेन, सेइकी आणि चोकुरे. ओके, नोट्समध्ये 3 दिलेले असतील तरीही तुम्ही चारही करायचे. नोट्समध्ये 2 दिलेले असतील तरीही तुम्ही चारही करायचे. काही फरक पडत नाही. ठीक आहे. जेवढे जास्त तुम्ही सिम्बॉल ड्रॉ कराल तेवढं जास्त त्यांना बेनिफिट होईल समोरच्याला. खांद्यावर हात ठेवलेले आहे, सिम्बॉल ड्रॉ केलेले आहेत. पुन्हा हात जोडून समोर यायचं. एक गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवायची आहे इथे, की ॲटोनमेंट देताना तुमचे हात जोडलेलेच पाहिजे. ॲटोनमेंट देताना तुम्ही स्वतः समर्पण भूमिकेमध्ये पाहिजे, की तुम्ही ॲटोनमेंट देत आहात म्हणजे तुम्ही काही खूप मोठे नाही आहात. तुम्ही त्या नैसर्गिक ऊर्जा जी आहे, ब्रह्मांडीय ऊर्जा जी आहे, त्याचा वापर करून किंवा त्याच्या आशीर्वादाने तुम्ही ॲटोनमेंट देत आहात. त्यामुळे तुम्हाला डाऊन टू अर्थ ही फिलिंग राहिली पाहिजे. म्हणून तुम्हाला हात जोडूनच ॲटोनमेंट द्यायची असते. कोणतीही ॲटोनमेंट असू द्या बघा, फर्स्ट लेवल, सेकंड लेवल, थर्ड लेवल, मास्टर आणि ग्रँड मास्टर, ह्या 5ही ॲटोनमेंट देताना मी ज्यांना कुणाला ॲटोनमेंट देतो, सर्वात आधी मला त्यांच्या पाया पडावं लागते. म्हणजे असं हात जोडून त्यांना नमस्कार करावा लागतो. ओके, ते का बरं असते, की तुमच्यामध्ये ती इगोवाली फिलिंग किंवा तो गर्वाची भावना तुमच्यामध्ये नाही आली पाहिजे, कारण तुम्ही ग्रँड मास्टर आहात. ओके, यू अंडरस्टँड की किती पॉवरफुल आहे ही गोष्ट? समजलं? कारण तुम्ही जेव्हा जगापुढे झुकता तेव्हा लोक तुमच्या पुढे झुकतात. ओके, असं नाही होत की तुम्ही तेच तुमच्या पाया पडता, असं नाही होत. समजलं? सो हे तुमच्या डोक्यात हे आलं पाहिजे फिलिंग, म्हणजे त्याला म्हणतात ग्राउंडिंग. सो ग्राउंडिंग आलं पाहिजे. ठीक आहे. आता पुन्हा तीच प्रोसेस होईल लिटिल कप बिग कप वाली. लक्ष देऊन बघा. लिटिल कप बिग कप वाली प्रोसेस होईल आता. ओके, त्याचा एक सुंदर व्हिडिओ मिळणार आहे तुम्हाला, काळजी करू नका अजून जास्त. पुन्हा तीच प्रोसेस केलेली आहे. पुन्हा हात जोडले. आता पुन्हा मागं जाईल मी डाव्या साईडने. आता काय करायचं बघा, पुन्हा सिम्बॉल काढायचे आहेत आणि यावेळी हात बघा कुठं ठेवायचे आहेत. दोन्ही हात समोरच्या पार्टिसिपंटच्या कानावर ठेवायचे आहेत आणि कानावर हात ठेवून तुम्हाला काय करायचं आहे, सिम्बॉल ड्रॉ करायचे आहेत. सिम्बॉल सर्व तुम्हाला माहिती आहेत. ओके, जनरली ॲटोनमेंट मध्ये मास्टर सिम्बॉल आणि चोकुरे हे दोनच सिम्बॉल ड्रॉ करायचे असतात. मास्टर सिम्बॉल, डायक्युमी आणि हे. आणि पुन्हा समोरून तुम्हाला लिटिल कप आणि बिग कप करायचं आहे. पुन्हा दोन्ही हात ठेवायचे आहे तुम्हाला. डायक्युम्यू, 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 होन्शेशिनेन, 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 सेइकी, 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 चोकुरे, चोकुरे, चोकुरे. पुन्हा हात जोडायचे त्यांचे आणि मागून जायचं आहे. आता हा शेवटची स्टेप आहे.
आता एक हात पुढे आणि एक हात मागे असं करायचं आहे. म्हणजे एक हात समोरून जाईल कपाळावर उजवा हात आणि डावा हात मागून. सो सहस्रार चक्राला आपण म्हणजे पकडतोय असं टाईप समजा तुम्ही समजण्यासाठी. ओके. एक वैभव कॉल कर बरं हे लेडीजला, त्यांना मग तुम्ही तिकीट बुक येणार आहे का उद्याचं, नाही तर राहू दे. नाही वाजले ना आता, बरोबर है ना. ओके, पुन्हा ही प्रोसेस करायची आहे. आणि हात जोडायचे आहे. आता लास्ट स्टेप आहे. आता लास्ट स्टेप काय आहे बघा, तुम्हाला चारही बाजूने चोकुरे हा सिम्बॉल काढायचा आहे. आता इथे तुम्ही सँडविच चोकुरी पण काढू शकता आणि ऍक्च्युली सँडविच चोकुरीच काढायचा असतो इथे. पण हा जेव्हा व्हिडिओ शूट झाला तेव्हा मी सुद्धा नवीन होतो, त्यामुळे मी एकच चोकुरी काढला. पण ऍक्च्युली तुम्हाला सँडविच चोकुरी काढायचा असतो 4, असा वर आणि असे खाली. ओके, समजलं तुम्हाला? 4 चोकुरी माहिती आहे ना, सँडविच चोकुरी माहिती आहे ना, 3rd लेवल मध्ये शिकलो होतो आपण. वर 2 चोकुरे आणि खाली 2 चोकुरे. तसं सँडविच चोकुरे तुम्हाला चारही साईडने काढायचे असतात. समोरून, डाव्या बाजूने, मागच्या बाजूने आणि उजव्या बाजूने, अशा चारही बाजूने तुम्हाला चोकुरे काढायचे असतात. आता याच्यामध्ये मी एकच काढलेला आहे. ठीक आहे, कदाचित मला असं वाटते, तरी तुम्ही बघून घ्या. म्हणून हा व्हिडिओ रिशूट करणार आहे आता. पण सांगताना मी प्रत्येक बॅचमध्ये हे सांगतो. ओके, आता बघा एकच काढलेला आहे, पण या ठिकाणी तुम्हाला सँडविच चोकुरे काढायचा आहे. आणि त्याला टॅप टॅप करतो आपण, म्हणजे आता बघा एक पायावर एक थाप मारली मी, आहे ना, मांडीवर काय केलं, अशी एक थाप मारली. म्हणजे काय केलं, पहिल्यांदा जेव्हा प्रोसेस सुरू झाली तेव्हा मी टाळी वाजवली, बरोबर आहे. आणि जेव्हा प्रोसेस संपली तेव्हा मी थाप मारली. त्या दोघांचा अर्थ काय आहे समजून घ्या. जेव्हा आपण पहिल्यांदा प्रोसेस सुरू करतो तेव्हा आपण सेलिब्रेशन चालू करतो. कारण अटेन्मेंट म्हणजे काय आहे, उत्साहाचा सोहळा आहे. उत्साह आहे तो आपल्यासाठी, उत्सव आहे एक आपल्यासाठी. उत्साह नाही, उत्सव आहे तो आपल्यासाठी. ठीक आहे, म्हणून आपण काय केलं, टाळी वाजवली. पण जेव्हा अटेन्मेंट आपण संपवतो त्यावेळी आपण एका प्रोसेसमध्ये असतो, भानावर नसतो आपण की आपण काय करत आहे. ओके, त्यामुळे भानावर येण्यासाठी आणि या पर्टिक्युलर परिस्थितीमध्ये, ज्या जगात तुम्ही जगत आहात त्या प्रेझेंटमध्ये येण्यासाठी तुम्हाला स्वतःला थाप मारून काय करायचं असते, भानावर आणायचं असते. त्यामुळे तुम्हाला पायावर एक थाप मारायची असते प्रोसेस संपवताना. ओके, त्यानंतर जो व्यक्ती आहे तुमच्या समोर त्याला हात जोडून तुम्हाला नमस्कार करायचा आहे, डोळे उघडायला सांगायचे आहेत आणि मग त्यांना सांगायचं आहे की तुम्ही आज जी मला अटेन्मेंट देण्याची संधी दिली लेवल 1 ची, त्यासाठी मी तुमचा खूप खूप आभारी आहे, असं त्यांना सांगायचं आहे. आणि असं सांगून मग आपली अटेन्मेंट प्रोसेस जी आहे ती आपल्याला थांबवायची आहे. त्यानंतर त्यांना सांगायचं आहे की काहीतरी स्वीट तुम्ही खा आणि पाणी प्या. तर आपल्या घरी जर का ते अटेन्मेंट घ्यायला आले असतील किंवा आपल्या ऑफिसमध्ये आले असतील तर त्यावेळी आपणच त्यांना काहीतरी स्वीट द्यायचं असते. जनरली माझ्याकडे जेवढेही लोक आले अटेन्मेंटसाठी ते स्वतःच काहीतरी घेऊन आले होते स्वीट. ओके, आतापर्यंत असंच झालं. तर म्हणजे आम्ही पण आणून ठेवतो असं नाही आहे, काहीतरी कोल्ड्रिंक म्हणजे सॉफ्ट ड्रिंक बरं का, कोल्ड्रिंक ते नाही, थम्सअप वगैरे असं ते नाही, कोल्ड्रिंक सॉफ्ट ड्रिंक माझा किंवा असं काहीतरी आम्ही आणून ठेवतो ऑफिसमध्ये. पण जनरली जेवढे लोक आले आतापर्यंत ते स्वतः काहीतरी घेऊन आले, पेढे किंवा मिठाई किंवा असं काहीतरी. तर ते त्यांना द्यायचं आधी आणि त्यांना बसायला सांगायचं शांत, पाणी वगैरे ते पितील आणि एक 5 मिनिटं त्यांना द्यायचे विचार करण्यासाठी की जस्ट थिंक की काय काय दिसलं काय नाही. आणि तुम्ही लिहा तुमच्या डायरीवर, डायरी वगैरे त्यांनी आणली असेल तर. तर अशी ही प्रोसेस आहे, लेवल 1 ची आहे ही. ओके, लेवल 2 आणि लेवल 3 याच्यापेक्षा
थोडी वेगळी आहे, म्हणजे खूप जास्त फरक नाही आहे. तुम्हाला लेवल 1 जर समजली तर लेवल 2 लेवल 3 पण समजेल. आणि ग्रँड मास्टर याच्यापेक्षा फार सोपी आहे. त्याच्यामध्ये फक्त वेगळे काही सिम्बॉल काढायचे असतात. त्याच्यामध्ये ग्रँड मास्टर डायक्युमी म्हणून एक सिम्बॉल असतो, जो तुम्हाला शिकवणार आहे मी, अजून तुम्हाला शिकवलेला नाहीये. तर तो काढायचा असतो तुम्हाला. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे का सर्वांना? येस नो? ओके. सो आता ही क्लॅरिटी तुम्हाला कशी येईल आणि कशा प्रकारे तुम्ही हे कराल. आता बघा, मी माझी प्रोसेस सांगतो म्हणजे तुम्हाला समजेल. जेव्हा मी ॲटोनमेंट शिकत होतो तेव्हा मला असं वाटलं की हे एवढं मोठं कसं काय लक्षात ठेवेल मी. ओके. तर याच्यासाठी तुम्ही काय करायचं, हा व्हिडिओ 3 4 5 वेळा, मी कमीत कमी 20-25 वेळा व्हिडिओ पाहिला असेल, तेव्हा कुठं मला जमलं. आणि त्याच्यातही मी काही चुका केल्या ऑब्व्हियसली, पण तुम्हाला एक 5-10 वेळा व्हिडिओ बघावा लागेल आणि तुमचं स्वतःचं शूट करावं लागेल. तुम्ही स्वतः जोपर्यंत करत नाही तोपर्यंत व्हिडिओ बघून बघून नाही येते. इथपर्यंत क्लिअर आहे का? येस नो? हा. Yes, sir. आता तुमच्या डोक्यात प्रश्न असेल की हे तर झालं ऑफलाईन, पण ऑनलाईन कसं द्यायचं? तर ऑफलाईन पेक्षा ऑनलाईन फार सोपं आहे. कसं की आता तुम्ही 5 लोक 7 लोक माझ्यासमोर बसलेले, 10 लोक माझ्यासमोर बसलेले आहे. तुम्हाला जर मला ॲटोनमेंट द्यायची आहे तर या ठिकाणी मी फक्त काय करेल, माझ्या खुर्चीवरून उठेल. जनरली मी याच्या आधी जेव्हा पण ॲटोनमेंट दिली असेल तेव्हा माझा कॅमेरा बंद असतो, बरोबर आहे? तर तुम्हालाही तुमचा कॅमेरा बंद करायचा आहे आणि जी प्रोसेस तुम्ही ऑफलाईन मध्ये करता ती प्रोसेस तुम्हाला करायची आहे. ओके. पण लॅपटॉप जे आहे त्याला तुम्हाला तो व्यक्ती समजून ती प्रोसेस करायची आहे. ओके. आणि जशी तुम्ही एका व्यक्तीसाठी करता तशी प्रोसेस तुम्हाला हे 10 लोक 20 लोक जे असतील त्यांच्यासाठी करायची आहे. समजलं? ओके. ही बेसिक सांगितलं मी. अजून याच्यात ॲडव्हान्स सांगेल मी तुम्हाला सेकंड लेवलच्या ॲटोनमेंटच्या वेळेस. ठीक आहे, क्लिअर आहे? तर पण ते आता तुम्ही म्हणजे जसं ते कपिंग केलं, टॅपिंग केलं, बरोबर. ते आपण अज्युम करायचं का? ते आपल्या स्वतःसाठी करायचं असं. ओके. हे बघा, असं कप केलं तुम्ही, हे बिग कप, स्मॉल कप. ओके. आणि जसं तुम्ही हात ठेवता तुमचे स्वतःचे हात तुम्ही ठेवू शकता. ओके. इमॅजिनेशन मध्ये करायचं ते सगळं. ठीक आहे, क्लिअर आहे का? हो सर. ओके. एनी क्वेश्चन्स? सर सर तुम्ही पण ते 10 म्हणजे लोक असं ते ऑनलाईन. हॅलो. हा, बोला. 10 लोक आपण देतो ऑनलाईनला, तर हा. प्रत्येकाच्यावरती सिम्बॉल काढायचा आहे का 10 लोकांवर? नाही नाही नाही, कॉमन सिम्बॉल काढायचा ना 10 लोकांवर. आता तुम्ही स्क्रीनवर आहात माझे 10 लोक. ओके. हा. तर मी एकच चोकोरी काढेल, असा एकच चोकोरी काढेल मी. अच्छा, ओके ओके. ओके. मी एकच आपला डायक्युम्यू काढेल, एकच डायक्युम्यू काढेल मी. आता हे बघा, मी डायक्युम्यू काढत आहे आता तुमच्यासाठी. ठीक आहे, आता मी एकच डायक्युम्यू काढला. ठीक आहे, क्लिअर आहे? नाही तर आणि ऑफलाईन मध्ये समजा आपल्याला 1 बाय 1च देणार ना आपण ऑफलाईन मध्ये? ऑफलाईन मध्ये तर 1 बाय 1च द्यावं लागते. ओके ओके. शक्यतोवर जर का समजा एखाद्याची फर्स्ट लेवल सेकंड लेवलची ॲटोनमेंट झाली असेल तर थर्ड लेवलची तुम्ही ग्रुपमध्ये देऊ शकता. म्हणजे आता तुमची आता ॲटोनमेंट झालेली आहे फर्स्ट लेवल सेकंड लेवल, तर मग मी थर्ड लेवलची तुम्हाला ग्रुपमध्ये देऊ शकतो ऑफलाईन मध्ये पण. पण ग्रँड मास्टरची तर तुम्हाला एका व्यक्तीलाच द्यावं लागेल एका वेळेस, कारण ग्रँड मास्टर पूर्ण टचवर आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट की ग्रँड मास्टरची ॲटोनमेंट मी तरी नाही देत, लोक देतात देणारे. पण माझं म्हणणं आहे कुठेही असू द्या ग्रँड मास्टर, त्यांनी यायचं पुण्यात. आता मागच्या बॅचमधले एक सर आहे, त्यांना येणं जमलंच नाही, प्रकाश सर नाव आहे त्यांचं. तर त्यांनी ऑनलाईन घेतली, काही हरकत नाही. पण मी त्यांना सांगितलेलं आहे की जेव्हा कधी तुम्हाला पुण्यात जमेल तुम्ही या आणि ॲटोनमेंट घ्या, ही तुमची जबाबदारी आहे. आणि एक गोष्ट मी तुम्हाला 200% सांगू शकतो की जोपर्यंत तुम्ही ऑफलाईन ॲटोनमेंट घेत नाही ग्रँड मास्टरची, तुम्हाला ते फिलिंगच येणार नाही. त्यामुळे कधी पण घ्या, 1 महिन्याने घ्या, 2 महिन्यांनी घ्या, पण पुण्यात येऊन घ्या. एक तर मी तुमच्या सिटीमध्ये, आता आम्ही चालू केलं ना मुंबई, पुणे, नाशिक, तर कधी तुमच्या सिटीमध्ये जर का मी येत असेल तर त्यावेळी तुम्ही आधीच सांगून ठेवा की मला ॲटोनमेंट करून द्यायची आहे सर. तर ज्या दिवशी आमचा प्रोग्राम असेल त्याच्या आदल्या दिवशी जनरली घ्यायची ॲटोनमेंट, त्या दिवशी नाही घ्यायची. कारण त्या दिवशी काय असते की प्रोग्रामच्या आधी मी ॲटोनमेंट देत नाही कोणाला.
ओके, कारण एनर्जी असते आणि प्रोग्राम झाल्यावर एनर्जी डाऊन असते शक्यतोवर, तर त्यामुळे पण त्याच्यात देत नाही. म्हणजे देऊ शकतो असं नाही आहे, पण शक्यतोवर मी टाळतो. ओके, ठीक आहे. सर, जेव्हा तुम्ही आता व्हिडिओ करायला सांगितलं उशी ठेवून, अ, अ, तुम्ही सांगितलं की व्हिडिओ करू शकता, पण त्या मध्ये त्या प्रोसेस मध्ये जेव्हा आम्हाला व्हिडिओ करायचा आहे आणि तुम्हाला तो दाखवायचा आहे, तेव्हा ते लिटिल कप ते कसं दाखवणार जर इमॅजिनेशन मध्ये असेल? इमॅजिनरी करायचं, मी दाखवतो तुम्हाला, 2 मिनिटं थांबा. हो, ठीक. आता हे उशी आहे, इथं दिसत आहे तुम्हाला, राईट? हो थांबा हो थोडस अजून हो क्लिअर. ओके, आता दिसते माझी रूम तुम्हाला? हो, दिसते. उशी आहे आणि हे चेअरवर ठेवलेली आहे उशी, आवाज येतोय, राईट? सो आता याला हो करताना हो आता या व्यक्तीला मी समजत आहे की ही व्यक्ती आहे. ओके, सो आता याला लिटिल कप बिग कप मला करायचं आहे, तर मी असं इमॅजिनरी करणार. ओके, ओके. आणि याचे हात ठेवले, समजा हा व्यक्ती आहे तर याच्या हात चक्रावर मी असा हात ठेवला, तर हे इमॅजिनरी करणार मी. आणि मग मी असं इकडून फिरून आलो वापस, तर मी आता इथे हात ठेवणार, इमॅजिनरी, राईट? समजलं? हा क्लिअर आहे? हो 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 ओके, ओके ओके, थँक्यू. ठीक आहे. अजून काही प्रश्न? सर, ते तुम्ही हात ठेवला ते हात तुमच्या हात चक्र आणि त्यांच्या असं आहे का? येस येस, हार्ट टू हार्ट कनेक्ट करतो आपण. म्हणजे ओके. माझा हात मी इकडे ठेवणार, त्यांच्या हात चक्रावर हात ठेवणार. ठीक आहे. तर आणखीन एक, ते कपिंग जेव्हा म्हणताय तेव्हा हे आपले दोन्ही हात असे ठेवायचे? हे बघा, हे आहे ना, हे आपले अंगठे, हा हे असे असतील त्यांचे, बरोबर आहे? हा हा तो आपला जो डावा हात आहे ना, तो याच्यावर असा असेल. आता कसा दाखवू मी? असा असा त्यांच्या अंगठ्यावर, हा. आणि उजवा हात आपण वर ठेवू, समजलं? आता हे असे आहे, तर माझा हा हात कुठे राहील? डावावाला असा राहील इकडे, हा समजलं? ठीक हो. आहे. म्हणजे त्यांनी तुम्ही घरात कोणाला तरी हात जोडायला सांगा, आणि मग एक हात असा ठेवायचा आणि दुसरा हात त्या अंगठ्यांच्या मधात अंगठा असा ठेवायचा आपला. ठीक आहे. ह्या दोन्ही अंगुठ्याच्या मधात असा अंगुठा ठेवायचा. ठीक आहे. सर, ते रेकी ऑटोमेट साठी रूम तयार करणे हे गरजेचं नाही आहे. गरजेचं नाही. नाही नाही नाही, फक्त काय करायचं, हा खूप चांगला प्रश्न आहे हा. काय करायचं की जेव्हा कधी तुम्ही कुणाला अटोनमेंट देता, त्यावेळी सायलेंट म्युझिक लावायचं आहे तुम्हाला बाजूला, आणि शक्य असेल तर धूप किंवा अगरबत्ती तिथे लावायची आहे थोडा वेळ आधी, म्हणजे अटोनमेंट चालू करण्याच्या आधी. ठीक आहे. आणि तुम्ही स्टेबल मूडमध्ये असले पाहिजे. लक्ष्मण सर जे आहेत आपले, लक्ष्मण कुलकर्णी सर, यांनी ऑफिसला येऊन अटोनमेंट घेतलेली आहे पुण्यामध्ये. ओके, बाकी तुमच्या याच्यात कोणी नाही आहे अजून, पण त्यांनी तर मी पण आहे पुण्यातच. हा, मग येऊ शकता तुम्ही. जनरली आम्ही काय केलं आता माहित आहे का, आपले जे लेवल 2 आणि लेवल 3 चे प्रोग्राम असतात ना ऑफलाईन मध्ये, जनरली आपण काय करतो, आपल्या ग्रँड मास्टरला तिथं बोलवतो आणि तिथे अटोनमेंट देतो आपण. म्हणजे ऑफिसमध्येच असतात ते प्रोग्राम, पण तिथं बोलवतो आपण जनरली आता. ठीक आहे. म्हणजे सेपरेट न बोलवता, तर त्यांचा काय फायदा होतो तुम्हाला सांगतो मी. पहिला फायदा त्यांचा हा होतो की त्यांना अटोनमेंट मिळते, बरोबर आहे? दुसरा फायदा त्यांचा हा होतो की दिवसभर क्लास कसा घेतात, लेवल 2 लेवल 3 कसं शिकवतात, सिम्बॉल कसं शिकवतात, हे त्यांचे रिव्हिजन होते आणि त्यांना शिकायला मिळते. तर आम्ही असं सांगतो की जे पण ग्रँड मास्टरचे स्टुडंट, आम्ही हे चालू केलं आता, तर त्यांनी काय करायचं, लेवल 2 लेवल 3चा जेव्हा ऑफलाईन क्लास असेल, 5-6 स्टुडंट असतात फक्त, जास्त नसतात, 5-6-7. ओके, तर त्यांच्यासोबत जॉईन करायचं. फक्त तुम्हाला फूड चार्जेस त्या दिवसाची द्यावे लागतील, बाकी काही जास्त एक्स्ट्रा काहीच घेत नाही आम्ही तुमच्याकडून, 1 रुपये घेत नाही. ठीक आहे. आणि दिवसभर बसायचं जर तुम्हाला वेळ असेल तर, सॅटर्डे संडे असतं ते, तर तुम्ही दिवसभर अटेंड करू शकता. आणि वेळ नसेल तुम्हाला तर तुम्ही या सकाळी सकाळी, तुमची अटोनमेंट घ्या आणि तुम्ही निघून जा, वेळ नसेल तर.
चार्जेस वगैरे काहीच द्यायची गरज नाही तुम्हाला. ठीक आहे. जर तुम्ही अटोनमेंट घेऊन गेले फक्त तर. पण दिवसभर तुम्ही थांबत असाल, बसत असाल, तर तुम्हाला 10 गोष्टी शिकायला मिळतात ना, असं आहे. एनी क्वेश्चन्स? एनी क्वेश्चन्स? सर, ते त्याच्यामध्ये अटेंडमेंट रूम तयार करणे हे स्पेसिफिकली का दिलंय, म्हणजे त्याच्या मागचं कारण काय? ते कसं असते की अटोनमेंट रूम का बरं तयार करतात, कारण की प्रत्येक जागेची एक एनर्जी असते, बरोबर आहे. आता हा. ज्या हॉटेलमध्ये मी आहे सध्या, ओके, या रूम मध्ये मी पहिला व्यक्ती आहे का या रूम मध्ये राहणारा? नाही, आतापर्यंत तुमच्या अगोदर अनेक अनेक लोक येऊन गेले असते. एक्झॅक्टली, खूप सारे लोक येऊन गेले असतील. आता त्यांच्या डोक्यात काय विचार होते किंवा त्यांनी इथे येऊन काय कर्म केले, त्या सगळ्या एनर्जी इथे आहेत. त्यामुळे आल्याबरोबर किंवा कुठल्याही हॉटेलमध्ये मी जेव्हा चेक इन करतो किंवा कुठल्याही रूम मध्ये जेव्हा मी जातो, तर मी आल्याबरोबर आधी काय करतो, रूम क्लिनिंगची प्रोसेस आम्ही करतो. बोल. ओके. सो चारही रूम क्लिनिंगची एक प्रोसेस असते. चारही कोपरे जे आहे, पहिले तुम्ही पाणी जे आहे ते पाण्याला चार्ज करायचं आणि नंतर मग चारही कोपऱ्यामध्ये ते पाणी तुम्ही टाकायचं आणि 4 जे कोपरे आहेत त्या 4 कोपऱ्यामध्ये जाऊन आपले सिम्बॉल काढायचे रेकीचे. तर यांनी तुम्ही रूम चार्ज करू शकता. So आधी रूम चार्ज करतो. सो हे का बरं गरजेचं असते, कारण त्या जागेची एनर्जी असते ना, म्हणून ते म्हणतात की अटोनमेंट देण्यासाठी एक रूमच तुम्ही बनवली पाहिजे. ओके. कारण तिथे तो ऑरा तयार होतो, तो माहोल तयार होतो. पण आता आमचं जे ऑफिस आहे, जेव्हा कधी आम्हाला माहित असते की कोणी अटोनमेंट घ्यायला येणार आहे, त्यावेळी ऑलरेडी आम्ही ही ती प्रोसेस करतो ऑफिसमध्ये. आणि ऑफिसमध्ये तर काय नेहमीच ते होत राहते प्रोसेसेस, त्यामुळे ते ऑलरेडी चार्ज असतेच, पण तरीही करतो आम्ही नियमाने, आणि ते केलंच पाहिजे. ओके. सो जेव्हा कधी नवीन व्यक्ती येत आहे तेव्हा चार्ज केलं पाहिजे. ठीक आहे. अजून आणि ते गुळगुळीत दगड ठेवणे, मोरपीस ठेवणे. मोरपीस तर जनरली ठेवतात ना, बरेच लोक देवाऱ्यात वगैरे. सेम त्याची पॉझिटिव्ह एनर्जी असते म्हणून ठेवतो का आपण? हा, ते फक्त कशासाठी आहे की त्या व्यक्तीचा एन्हान्स एक्सपिरियन्स वाढवणे. जसं डॉक्टर मिकाऊ उसुईचा फोटो लावून ठेवा किंवा अजून कुठल्या हा. देवाचा फोटो लावून ठेवा. जसं आपल्या प्रोग्राम मध्ये तुम्ही नाही आले ना कधी, तुम्हाला माहित नाही, तर आपल्या प्रोग्राम मध्ये एक मूर्ती असते, माहित आहे का तुम्हाला? आता आहे माझ्या टेबलवर म्हणून मी दाखवू शकतो तुम्हाला. सो ही शिवाची मूर्ती असते आपल्या प्रोग्राम मध्ये, प्रत्येक प्रोग्राम मध्ये, है ना. सो हे का बरं असते, बिकॉज इट हॅज सम पॉवर. ओके. सो तसं तुम्ही ज्या देवाला मानत असाल त्यांचा काही फोटो, काही मूर्ती, हे तुम्ही ठेवू शकता त्या ठिकाणी. ते ऑप्शनल आहे सगळं काही. ठीक आहे. तुम्ही जर बघितलं असेल, तुम्हाला माहित असेल, तर 2 मिनिटं सांगतो मी, थांबा. माझ्याकडे ही एक हे आहे माळ, ही पण नेहमी माझ्या सोबत असते. ओके. सो ह्या गोष्टींचं कसं असते, याची काहीतरी एक पॉवर असते. ओके. त्याच्यामुळे आपण ते ठेवतो आणि त्याची एनर्जी असते जी तुम्हाला ट्रान्सफर होते. ओके. ठीक आहे. आता माझ्या गुरूंनी दिलेले काही आपल्या वस्तू असतात, आहे ना, कारण की जो व्यक्तीकडून आपण ती वस्तू घेतो त्याची एनर्जी त्याच्यामध्ये असते, है ना, असं. ओके. अजून थँक्यू. तर आता तुम्ही रूम क्लिनिंगचं प्रोसेस असतं म्हटला, तर काय त्याच्याबद्दल थोडंसं सांगू शकता? पूर्ण प्रोसेस तर सांगितली मी तुम्हाला. तेच आपलं अ, पाण्याला चार्ज करायचा आधी. ठीक आहे. अच्छा. बॉटल हां, हां. असते. आता तुम्ही सांगितलं. ओके. हा, आता पाण्याला तर चार्ज. सिम्बॉल्स आपले ते जे आहेत नेहमी 4 ते सिम्बॉल करायचेत का? एक्झॅक्टली, हा. 4 कोपऱ्यात, आणि 4 कोपऱ्यात ते पाणी टाकायचं आहे तुम्ही जे चार्ज केलेलं आहे ते. तर सिम्बॉल्स आपले ते 4 मेन सिम्बॉल आहेत तेच ना? हो हो हो. ओके. ठीक आहे. अजून काही क्वेश्चन? सर,
मला माहिती नाही, तुम्ही एका क्लासमध्ये बोलला होतात की 20 मेला तुम्ही एक प्रूफ दाखवणार आहात आणि ते डिस्कस करणार आहात. तो आली का 20 मे? तर ते काय? नाही, होऊन 20 गे होऊन गेले सर. तसंही मी आज सांगणारच होतो, पण मला आठवण नव्हती. बरं झालं तुम्ही आठवण दिली. ठीक आहे, दाखवतो, 1 मिनिट थांबा. बघा, काय नाव आहे? माधुरी मॅडम प्रूफचेच वाट बघत होते. काय आहे ते प्रूफ? सर तुम्ही बोलले होते तेव्हा मी डायरीत लिहिलं होतं. अरे म्हणून बापरे, आठवलं. गुड गुड गुड. नाही पण चांगला आहे, मी दाखवतो तुम्हाला. ते तेव्हाच रेडी होतं माझ्याकडे, पण तरी मी आता दाखवतो. 1 मिनिट थांबा. आणि खरंच म्हणजे पॉवरफुल आहे ते, त्यामुळे बघितलंच पाहिजे तुम्ही. जस्ट अ मिनिट, हा ओपन करतोय मी. आज मी तसंही दाखवणार होतो, पण बरं झालं तुम्ही आठवण दिली, नाही तर मी विसरलो असतो. ओके रेश्मा, आता ठीक आहे तब्येत? दिसतंय का तुम्हाला? Yes, sir. हे आहे ते प्रूफ. आता बघा हे काय आहे, थांबा. 2019 मध्ये, 20 मध्ये, 19 नाही 2020 मध्ये आहे ना, माझ्याकडे एक बोर्ड आहे. हा बोर्ड अजूनही आहे माझ्या घरी. ठीक आहे. सो याच्यावर मी लिहिलं होतं की 12 महिन्यामध्ये मला महाराष्ट्राच्या 12 सिटीजमध्ये जायचं आहे. ओके. आणि त्या 12 सिटीजमध्ये जाऊन मला प्रोग्राम घ्यायचा आहे. तर महाराष्ट्रामध्ये एवढं डिटेल मी कधी सांगितलं नाही जे तुम्हाला आता सांगत आहे. तर महाराष्ट्रामध्ये असे 12 सिटीज कोणते आहेत की जिथे प्रोग्राम घेऊ शकतो आपण, असे मी महाराष्ट्राचा मॅप आणला होता विकत. आणि त्या मॅपवरून मी त्या सिटी काढल्या होत्या. तर त्याच्यामध्ये हे 12 नावं आले होते: सातारा, बारामती, पुणे, नाशिक, कोल्हापूर, अहमदनगर, औरंगाबाद, सोलापूर, लातूर, मुंबई, रायगड आणि धुळे. ओके. आणि मग मी ठरवलं होतं की या 12 सिटीजमध्ये जाऊन मी प्रोग्राम करणार आहे. ठीक आहे, असं माझं डिसाईड झालं होतं. आणि नंतर असं झालं की आम्ही साताऱ्याला गेलो. फक्त साताऱ्याला जाऊन आम्ही माहिती काढली की हॉटेलचं रेट किती आहे, हॉलचा रेट किती आहे, मग कुठल्या शाळेमध्ये आपल्याला चान्स मिळतो का, असे सगळे. म्हणजे मी बिगिनिंग स्टेजमध्ये होतो तेव्हा. आणि म्हणजे मी प्रोग्राम 2011-2012 पासून मी प्रोग्राम करायचो, पण छोटे छोटे लेवलवर प्रोग्राम केले. ठीक आहे. म्हणजे मोठ्या लेवलवर कधी केला नाही प्रोग्राम, किंवा पैसे खूप जास्त काही मिळाले नाही कुठल्या प्रोग्राममधून. तर मी आणि माझा मित्र जो वैभव असतो आता माझ्यासोबत, तो आणि मी 2020 मध्ये आम्ही बाईकने पुण्यापासून साताऱ्याला गेलो. तेव्हा माझ्याकडे हो गाडी होती तेव्हा, पण आम्ही गेलो होतो बाईकने. हा तोपर्यंत नव्हती गाडी, त्यानंतर गाडी घेतली होती मी. मग त्याच्या आधी होत्या गाड्या, पण ते विकून टाकल्या होत्या मी. तर तेव्हा माझ्याकडे गाडी नव्हती, तेव्हा माझ्याकडे फक्त टू व्हीलर होती. तर आम्ही साताऱ्याला गेलो आणि साताऱ्याला जाऊन आम्ही माहिती काढली 2-3 हॉटेल्समध्ये वगैरे वगैरे वगैरे. आणि ते केल्यानंतर मग आमच्या असं लक्षात आलं की खूप मोठी इन्व्हेस्टमेंट आहे आणि तेवढे पैसे काही आपल्याजवळ नाही. तुम्ही म्हणता ना नेहमी, काही लोक कंप्लेंट करतात ना की पैसे नाही, पैसे नाही. इवन यू कांट बिलीव्ह की माझ्याकडे 200-400 रुपये पण नाही राहायचे. किती? 200-400. आज मी ज्या ठिकाणाहून बसून तुमची मीटिंग घेत आहे, या रूमचं रेंट 7,000 रुपये आहे एका दिवसाचं. आणि सकाळी 12 वाजता ही रूम सोडायची आहे. आणि आज आम्ही चेक इन किती वाजता केलं माहिती आहे? तुमची मीटिंग चालू होण्याच्या थोडा वेळ आधी, 7 वाजता. म्हणजे 7 ते उद्या सकाळी 12, याचे 7,000 रुपये भरावं लागणार आहे मला. बट ते पण भरायला तयार आहे मी. सो याला म्हणतात ट्रान्सफॉर्मेशन. तर हे सांगत होतो मी तुम्हाला की आयुष्यात आहे ना, अशक्य काहीच नाही आहे. तोपर्यंत अशक्य आहेत गोष्टी जोपर्यंत आपण त्या करत नाही. तर हे जे बोर्ड आहे, या बोर्डवर मी लक्ष देऊन ऐका, अजून संपलं नाही. या बोर्डवर मी लिहिलं होतं, एखादी गोष्ट तोपर्यंत अशक्य आहे जोपर्यंत तुम्ही ती करत नाही. काहीतरी नवीन पाहिजे असेल तर काहीतरी नवीन करावं लागेल. तुमचा आज
तुमचा आज हा कालपेक्षा चांगला असला पाहिजे आणि उद्या हा आजपेक्षा चांगला असला पाहिजे. हे माझे थॉट्स तेव्हा होते 2020 मध्ये. कॅन यू इमॅजिन? और फिर मैंने त्याच्यासोबत हा फोटो जोडला मी की हे 2020 मध्ये हे स्वप्न पूर्ण, 2020 मध्ये पाहिलेलं हे स्वप्न 25 मध्ये पूर्ण झालं. ज्या हॉटेलमध्ये आम्ही गेलो होतो की इथे आम्हाला प्रोग्राम घ्यायचा आहे, त्याच हॉटेलमध्ये आम्ही साताऱ्यामध्ये प्रोग्राम घेतला आणि तिथं 70 लोकांनी तो प्रोग्राम अटेंड केला. म्हणून मी इथं लिहिलं ड्रीम्स इंटू रियालिटी अँड पॅशन टू प्रोफेशन. म्हणून आजचा क्लास जेव्हा सुरू झाला तेव्हा मी हेच सांगितलं की काम असं करा की ज्या कामामध्ये तुम्हाला पैसे तर मिळालेच पाहिजे, आनंदही मिळाला पाहिजे, आशीर्वाद मिळाले पाहिजे आणि रात्री झोपल्यावर चांगली झोप लागली पाहिजे. येस नो? ओके. सो दिस इज व्हाट इज माय जर्नी. ठीक है. सो आज ऐसा है, जो है वो आपके सामने है. थँक्यू. मेघा मॅडम, काय नाव आहे? हं. माधुरी मॅडम, थँक्यू आठवण दिल्याबद्दल. असं हेच सांगायचं मला, हे दाखवायचं मला. ठीक आहे. कसं वाटलं? आवडलं? खूप छान. सो नथिंग इज इम्पॉसिबल आहे ना आपका. म्हणून मी सांगत असतो की कदाचित आज जे तुम्ही बघत आहात हे तुमची सुरुवात आहे. तुम्ही आजपासून 3 वर्षांनी 5 वर्षांनी बघा स्वतःला की कुठं पोहोचणार आहात. सो मुझे पक्का मालूम था कि यार इधर पहुंचना है, कैसे वो नहीं मालूम था. तुम्ही हा विचारच नका करू की आज माझ्याकडे पैसे नाही आहे, की आज माझ्याकडे रिसोर्सेस नाही आहे, मला तेवढं नॉलेज नाही आहे. मी जॉब कधी सोडला माहिती आहे? जेव्हा मला मुलं झाली तेव्हा मी जॉब सोडला. ट्विन्स झाले तेव्हा. आता अशा परिस्थितीत कोणी जॉब सोडते का? उलट मुलं झाल्यावर तर लोक विचार करतात की आता कसा सोडू जॉब मी, आता तर अजून जबाबदारी वाढली. पण जेव्हा विपरीत परिस्थितीमध्ये तुम्ही काही निर्णय घेता ऍक्च्युली तेव्हाच तुम्हाला ग्रोथ होते तुमची. लोक मला म्हणतात की सर मला खूप इच्छा आहे हो तुमचा ट्रेन द ट्रेनर कोर्स करायची, पण माझ्याकडे पैसे नाही. अरे बाबा, म्हणून तर करायचं आहे ना. पैसे आल्यावर काय गरज आहे ट्रेन द ट्रेनर कोर्स करायची? एखादा व्यक्ती जर का महिन्याला 5-10 लाख रुपये तसेच कमवत असेल, त्याला काय गरज आहे ट्रेन द ट्रेनर कोर्स करायची? आज आपल्याला गरज आहे आणि ती गोष्ट नाही आहे आपल्याकडे, म्हणूनच ते करायचं आहे. त्यालाच म्हणतात कम्फर्ट झोनच्या बाहेर येणे. सो मी खूप डिसिजन घेतले लाईफमध्ये अशा आणि आजही घेतो की ज्या कम्फर्ट झोनच्या नेहमी बाहेर टाकत असतात. हेच दाखवायचं होतं मला माधुरी मॅडम. आणि मी हे आत्ता का सांगितलं, मी तुम्हाला तेव्हा का नाही सांगितलं हे पण सांगतो मी. कारण तोपर्यंत साताऱ्याचा प्रोग्राम झालेला नव्हता. आता उद्या पुण्याचा प्रोग्राम आहे. उद्याचे पुण्यासाठी 60 सीट बुक झाले. किती? 60. सो आता हे राईट टाइम आहे हे तुम्हाला सांगायचा. आणि आता 5 दिवसानंतर पुन्हा मुंबईत पण प्रोग्राम आहे आणि त्याच्या 15 दिवसानंतर नाशिकमध्ये पण प्रोग्राम आहे. सो ही योग्य वेळ आहे. म्हणजे मी हवेत गोष्टी नाही करत आहे, मी प्रूफ देत आहे तुम्हाला की हे बघा प्रूफ. हा साताऱ्याचा प्रोग्राम पुण्याचा उद्या होणार आहे, मुंबईचा असा होणार. याच्या आधी पण मी प्रोग्राम केले, असं नाही की हे पहिल्यांदा करत आहे मी. मी कोल्हापूरमध्ये प्रोग्राम केलेला आहे, मी साताऱ्यात केलेला आहे, मी दुबईत प्रोग्राम केलेला आहे. ओके. पण ते प्रोग्राम वेगळे होते. ते बुक रायटिंगचे प्रोग्राम केले. हैदराबादमध्ये केलेला आहे, मुंबईत केलेला आहे, नागपूरमध्ये केलेला आहे, पुण्यात तर खूप सारे केले. पुण्यात तर बरं जाऊच द्या, पुणे इज अ होम टाउन. पण ते वेगळे होते. ते बुक रायटिंगचे प्रोग्राम होते, ट्रेन द ट्रेनरचे प्रोग्राम होते, रेकीचे प्रोग्राम करत आहे आता आम्ही ऑल महाराष्ट्र. सो हे त्या दिवशी प्रूफ नव्हतं ना. हे तर मी त्या दिवशी सांगू शकलो असं तुम्हाला जे आता सांगितलं, पण तेवढी मजा नसते आली जेवढी आज आली. येस नो? अभी कैसा है, उधर कुछ सॉलिड प्रूफ है ना की अरे हाँ भैया किया है. सो याच्यासाठी मी सांगतो की चीजों को जरा समजो, गोष्टींना समजा की त्या कधी आणि कधी सांगायच्या असतात, कधी बोलायचे असतात. ओके. सो बिलीव इन युअर सेल्फ. खुद पे भरोसा करो, बहुत कर सकते हो आप, है ना. तुमच्यामध्ये एवढं पोटेन्शियल आहे, म्हणजे तुमच्यामध्ये एवढी ताकद आहे की तुम्ही त्या सर्व गोष्टी मिळवू शकता ज्या तुमची इच्छा आहे. फक्त काय आहे, असं नाही होणार ना नेहमी की तुम्ही विचार केला आणि त्या गोष्टी मिळतील. कधी कधी थोडा त्रास होईल, कधी कधी एफर्ट्स करावे लागतील, कधी कधी अशाही गोष्टी झालेल्या आहे माझ्यासोबत की अकाउंट माझं अक्षरशः खाली झालं होतं. नो मनी इन अकाउंट, 0 बॅलन्स. अहो इथपर्यंत परिस्थिती होती माझी की माझ्या अकाउंटमध्ये एकदा काहीतरी 70 की 80 रुपये होते आणि माझ्याकडे बिलकुलच पैसे नव्हते.
तर मी माझ्या एका मित्राला म्हटलं की 30 रुपये पाठव गुगल पेवर, म्हणजे मी एक 100ची नोट काढतो ATM मधून. इतकी पण परिस्थिती होती. आणि ती 100ची नोटसाठी मला 4 ATM फिरावं लागले, कारण त्या ATM मध्ये 100ची नोटच नव्हती, 500ची नोट होती. तर एवढी पण परिस्थिती पाहिलेली आहे. सो इट डजंट मैटर. और आज हम मर्सिडीज में घूमते हैं. सो कुछ त्याचं काही वाटत नाही आज. का बरं नाही वाटत? बिकॉज हम वहां से आहे ना, तो त्याच्यासाठी ते वाटत नाही. म्हणून मला प्रत्येकाबद्दल का बरं असं वाटते की यार करो करो कर सकते हो, है ना, एवरीबडी कैन डू इट. ऐसी कोई बड़ी बात नहीं है. ठीक है, बस थोड़ा मेहनत करना पड़ेगा बस. ठीक है ना. ओके. यस. एनीथिंग एल्स? तर एक थोडं पर्सनल वेगळं विचारायचं होतं. हम्म. थॅलेसमिया नावाचं जे आजार आहे त्याच्यामध्ये रेखी काय म्हणून म्हणजे कशी द्यायची? एक माझी फ्रेंड आहे, तिच्या मुलगी आहे, तर त्याला कसं द्यायचं? कशाचा आजार म्हटलं तुम्ही? थॅलेसमिया. अच्छा, मी पण पहिल्यांदा ऐकलं. मी तुम्हाला चेक करून सांगतो सोमवारी, चालेल? हो सर, चालेल. मंडेला सांगतो मी तुम्हाला. मला काय ओके. करा तुम्ही, सुहाशी मॅडम, हां. त्याचं मला नाव आहे ना लिहून पाठवा ग्रुपवर, काय आहे तर, है ना. ओके. हा. हो सर, चालेल. येस, म्हणजे मी तुम्हाला एक्झॅक्ट सांगू शकेन, है ना. ओके सर. येस. थँक्यू सर. ओके. एनीथिंग एल्स? एनीबडी वॉन्ट्स टू आस्क? ओके. हाऊ मेनी पीपल कमिंग फॉर मुंबई इव्हेंट? किती लोक येत आहेत? हेमलता मॅडम, माधुरी गावडे मॅडम, तुम्ही पण येत आहे. व्हेरी गुड. ओके, तुम्ही पण येते. रामचंद्र सर, व्हेरी गुड. या, हे बघा कुणाचा तरी आता मेसेज आला, मुंबई इव्हेंटची लिंक पाठवा. ओके, काही प्रश्न असतील तर विचारू शकता. यू कॅन गो अहेड अँड आस्क. कोमल 7507-253-253 वर लिंक पाठवता का मुंबईच्या प्रोग्रामची? येस येस पाठवते. येस. अजून काही प्रश्न मनात? चला, सो सुभाष सर आणि आपले सतीश सर यांना तर उद्या भेटणारच आहे आम्ही. बाकीच्यांना मुंबईत भेटू. ठीक आहे. तुमचे कोणी मित्र परिवार असतील किंवा असे काही लोक असतील की ज्यांना तुम्हाला इन्व्हाइट करायचं आहे प्रोग्रामसाठी, तर त्यांना पण घेऊन या. कारण मुंबई आणि पुण्याची कॉस्टिंग जी ठेवलेली आहे ते फक्त जेवढा आपल्याला खर्च आहे तेच ठेवलेली आहे. इट इज नॉट अबाउट अर्निंग मनी. हे प्रोग्राम कम्प्लिटली फ्रीज आहेत. फक्त आपल्याला जेवढा खर्च येत आहे तेवढं आपण घेत आहे. म्हणजे समजा आता ही जी हॉटेल आहे याचं काहीतरी 900 की 950 रुपये पर प्लेट आहे, असं काहीतरी आहे. मला माहित नाही कन्फर्म, कारण ते वैभव बघत असते. सो तेवढंच आपण चार्जेस घेतलेले आहे 1000 पासून. आणि 1500 आणि 2500ची जी सीट आपण ठेवली त्याच्यामध्ये आपण तेवढे बेनिफिट पण देत आहे. पुढच्या वेळेस पासून म्हणजे येणाऱ्या 1 ते 2 महिन्यामध्ये रेकीचं माझं पुस्तक लॉन्च होणार आहे. सो यावेळेस जे जे लोक अवेकनमध्ये होते त्या पुस्तकाची कॉस्ट असणार आहे 1100 रुपये. तर ते अवेकनमध्ये जे लोक होते, हेमलता मॅडम होत्या, मेघा मॅडम होत्या, रामचंद्र सर होते, सतीश सर होते, सुभाष सर होते, या माधुरी मॅडम होत्या, तुम्हाला ते बाय पोस्ट घरपोच फ्री येणार आहे. ओके. थँक्यू सर. सर मी पण थँक्यू सर. कारण ते थँक्यू सर. कमिटमेंट होतं ना थँक्यू. माझं. ते माझं कमिटमेंट होतं बुक देणार आहे तुम्हाला, पण ते लॉन्चच झालं नाही. पण ते जेव्हा कधी होईल तुम्हाला फ्री मिळेल ते. ओके, सो डोंट वरी. व्हेरी व्हेरी थँक्यू सर. येस. सो तुम्ही पण तुमचे पुस्तकं लिहा लवकर. कसे लिहायचे मला विचारा, मी सांगतो तुम्हाला. ठीक आहे. आणि पब्लिश करा. एक कसं आहे, एक पुस्तक म्हणजे एक हे आहे, काय म्हणतात त्याला, ॲसेट आहे तुमची, ॲसेट, जे तुमची एक आयडेंटिटी क्रिएट करेल. ओके, सो हेल्प करेल तुम्हाला. ओके, ठीक आहे. क्लिअर आहे. थांबायचं मग आपण आज. आम्हाला पण आता वर जाऊन थोडी तयारी करायची आहे. ओके, आणि उद्या भेटूया आपण. ओके, उद्या म्हणजे ऑनलाईन नाही बरं का, उद्या जे ऑफलाईन येणार आहे त्यांना भेटू. बाकी आपली बॅच आपण सोमवारी कंटिन्यू करू. ठीक आहे. Thank you so much. Have a great time. Take care. थँक्यू God bless you. Love you all and keep healing थँक्यू yourself, सर. थँक्यू. learning new things. Thank you so much. धन्यवाद.